जय जिजाऊ, जय शिवराय. न्यू महाराष्ट्र या फेसबुक लाईव्ह पेजच्या माध्यमातून आज संपूर्ण त्यांच्या टीमने व्याख्यानाचे आयोजन केले आहे आणि मी रोशन पाटील थेट माझ्या वरवटणे या गावातून रायगड जिल्ह्यामधून आज आपल्यासोबत संवाद साधणार आहे. मित्र हो, जो आजचा विषय आयोजित पेजने दिलेला आहे तो विषय आहे शिवराय ते भीमराय, एक प्रासंगिकता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये आणि जगभरामध्ये एक आदराचं स्थान आहे. म्हणजे राजे असताना लोकशाही अंमलबजावणीमध्ये आणणारे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म मासाहेब जिजाऊ यांच्या पोटी झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी येथे झाला, परंतु त्यांचं वय वर्ष ते बेंगलोरमध्ये येथे शिक्षणासाठी राजमाता जिजाऊ यांनी पाठवले. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील राजे शहाजी यांच्याकडे 40,000 सैन्य व 24 लाख सोनं असताना ते आदिलशहाचे सेनापती होते. त्यांची ओळख ही स्वतंत्र नव्हती आणि म्हणून राजमाता जिजाऊंच्या मनोमनी इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा माळोजी राजे यांच्या मनोमनी इच्छा होती जी राजमाता जिजाऊंच्या मनामध्ये, शहाजीराजांच्या मनामध्ये होती. म्हणजे कोणत्याही प्रसंगामध्ये किंवा कोणत्याही आंदोलनाला यश प्राप्त करायचं असेल तर किमान 3 पिढ्यांमध्ये हे आंदोलन चाललं पाहिजे. माळोजी राजांची पहिली पिढी, दुसरी पिढी ही शहाजीराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची. माळोजी राजांच्या मनामध्ये इच्छा होती स्वराज्य इथल्या दिन अर्थात ही माळोजी राजांच्या मनोमनी इच्छा. माळोजी त्यांना हे काम पूर्ण करता आलं नाही, म्हणून त्यांनी जशीची तशी आपली विचारणा, आपला विचार हा शहाजीराजांमध्ये बिंबवला. शहाजीराजांमध्ये सुद्धा हा कर्तृत्व निर्माण झाला आणि म्हणून शहाजीराजांनी केरळ सारख्या प्रांताला जिंकलं होतं. आदिलशहाचे सेनापती जरी असले तरी शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील यांनी स्वतंत्रपणे केरळ राज्य जिंकला होता. ही आपल्याला इतिहासामध्ये नोंद सापडते. बांधवानो, छत्रपती शिवाजी महाराजांचं वय वर्ष 12 पर्यंत बेंगलोरमधून त्यांना पुण्यामध्ये जेव्हा परगणा आणलं तेव्हा राजमाता जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व शास्त्रामध्ये पारंगत केलं. त्यांना समाजशास्त्र, राजशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र सर्व शास्त्रांमध्ये पारंगत करून त्यांना ज्ञान प्राप्त करून दिली आणि त्याच्यानंतर राजमाता जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार करत असताना पहिल्यांदा स्वतंत्र ओळख स्वराज्याची असली पाहिजे, स्वतंत्र राज्य असलं पाहिजे, स्वतंत्र राष्ट्र असलं पाहिजे अशी मनोमनी इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमाता जिजाऊने बिंबवली. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्मताच ज्ञानी नव्हते, परंतु ज्ञानप्राप्तीसाठी त्यांनी पहिल्यांदा शिक्षण घेतलं. आणि म्हणून राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती संस्कार करत असताना पहिला संस्कार जर कोणता केला असेल तर तो स्वतंत्र विचारांचा, रयतेच्या राज्याचा आणि हा स्वतंत्र विचार, स्वतंत्र रयतेचं राज्य, स्वतंत्र राष्ट्र निर्माण व्हावं यासाठी राजमाता जिजाऊने संस्कार केले. एवढंच नाही बांधवानो, तर छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिला संस्कार जर कोणता निर्माण झाला असेल तर मी आपल्याला उदाहरण देईन. आपण अनेक व्याख्यानमालेमध्ये हे उदाहरण ऐकलं असेल. जेव्हा सिंहाचे बछडे जंगलामध्ये हरवतात आणि एक चुकून सिंहाचा बछडा हा मेंढरांच्या कल्पामध्ये जातो आणि तो त्याचं अस्तित्व गमावून बसतो. त्याला असं आभास निर्माण होतो की मी सुद्धा एक गरीब मेंढर आहे, मेंढरांच्या कल्पात राहतो, म्हणून माझे सुद्धा अस्तित्व मेंढरासारखंच असलं पाहिजे. परंतु एक गरीब गरजू सिंह, मोठा ताकदवान बलाढ्य असा सिंह त्या मेंढरांच्या कल्पात असलेल्या सिंहाला पाहतो आणि त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. तो सिंह जो बलाढ्य असतो त्या सिंहाच्या पाशी जातो आणि तो बोलतो, तो त्या सिंहाला जाणीव करून देतो की तू मेंढर नाहीयेस, तू एक सिंह आहेस, एक स्वतंत्र गर्जना करणारा तू सिंह आहेस. पण तो स्वतंत्र गर्जना करणारा सिंह स्वतःचं अस्तित्व गमावून बसलेला असतो. तो सिंह मोठ्या सिंह
खाऊ नको किंवा मारू नको, कारण मी एक मेंढर आहे. म्हणजे या उदाहरणातून आपल्याला काय आकलनात आणून द्यायचं असेल तर तो पहिला मुद्दा आहे की स्वतःचं आपण अस्तित्व गमावून बसल्यानंतर आपली स्वतःची ओळख संपते. आणि म्हणून ज्याप्रमाणे सिंह जेव्हा लांडग्यांच्या किंवा त्या मेंढरांच्या कल्पात सहभागी होतो तेव्हा तो स्वतःची ओळख गमावून बसतो, परंतु जो वयस्कर सिंह, ज्येष्ठ सिंह त्या कल्पातल्या सिंहाला घेऊन तो तळ्याच्या काठावरती जातो आणि तळ्यातल्या पाण्यामध्ये त्या सिंहाला पाहायला सांगतो. आणि तो स्वतः जेव्हा सिंह पाहतो, पाहिल्यानंतर तो सिंह स्वतःचं प्रतिबिंब जसंच्या तसं तळ्यामध्ये पाहतो. पाहिल्यानंतर त्या सिंहाला जाणीव होते, अरे आम्ही दोघेही स्वतंत्र आहोत, स्वतंत्र दिसतोय आणि स्वतंत्र ओळख आहे, परंतु मी मेंढरांच्या कल्प्यात आणि हा सिंह एक वेगळा स्वतंत्रपणे मुक्तपणे फिरतोय, मुक्तपणे फिरतच नाही तर संवाद करतोय. हे पाहून त्या मेंढरातल्या सिंहाला जाणीव होते की आपणही एक सिंह आहोत. आणि मोठा सिंह जेव्हा जोरात गर्जना करतो, संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आवाज जातो, तेव्हा त्या छोट्या सिंहाला जाणीव होते की मी सुद्धा गर्जना करू शकतो. तेव्हा ती गर्जना त्या सिंहानं केली आणि ती संपूर्ण गर्जना पंचक्रोशीमध्ये पसरली. आणि पंचक्रोशीमध्ये पसरल्यानंतर त्या सिंहाला जाणीव झाली की मी एक स्वतंत्र आहे, मी गर्जना करू शकतो, परंतु मी मेंढरांच्या कल्पामध्ये राहून माझं अस्तित्व गमावून बसलं होतं. आणि हेच मुळात छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं की रयतेचं अस्तित्व रयत गमावून बसलेली आहे, मनुष्य स्वतःचं अस्तित्व गमावून बसलेला आहे, मनुष्य स्वतःची ओळख गमावून बसलेला आहे. हे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना जाणलं तेव्हा दिनदुबळ्या कष्टकऱ्यांच्या घरामध्ये सिंहासारखी गर्जना करणारे मावळे तयार केले छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि म्हणून पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी मनोमध्ये स्वतंत्र राज्यसत्ता असावी, स्वतंत्र राष्ट्र असावं अशी संकल्पना निर्माण केली. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिलं, त्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, धर्माच्या नावावरती भगवा, हिरवा अशा निळ्या किंवा भगव्या कलरच्या नावावरती तुम्ही या तैमान किंवा उत्मात माजवू नका. तर निसर्गाने दिलेली ह्या देणी आहेत. रंगाच्या नावावरती द्वेष निर्माण करणं, भेदभाव निर्माण करणं हे चुकीचं आहे. आपण सर्व लोकांनी राष्ट्र निर्मितीसाठी प्रयत्न करायला हवा असा एका पत्रामध्ये संदर्भ सापडतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये स्वतंत्र राष्ट्राची, स्वतंत्र सत्तेची आणि स्वतंत्र अस्तित्वाची संकल्पना होती. आणि ती संकल्पना मनोमनी होती. आणि या संकल्पनेनं सर्व मावळ्यांना भारावून टाकलं होतं की स्वतंत्र राष्ट्र, स्वतंत्र सत्ता, स्वतंत्र शक, स्वतंत्र नाणी, स्वतंत्र निर्णय या सर्व अंमलबजावणीमध्ये आणायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या हातामध्ये राजदंड येणं गरजेचं होतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षामध्ये तोरणा किल्ला जिंकला आणि रयतेच्या मनामध्ये आनंद निर्माण झालं की आपण सुद्धा आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला आणि हा तोरणा किल्ला जिंकलेला पाहून माँसाहेब जिजाऊंना आनंद झाला, रयतेतल्या प्रत्येक मावळ्याला आनंद झाला की आपल्यासाठी तारणहारा, आपल्यासाठी योग्य नेतृत्व, प्रयत्नवादी, विज्ञानवादी, जिज्ञासू असं नेतृत्व आपल्याला सापडलेलं आहे. आणि म्हणून संपूर्ण रयत ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे उभी राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे एका जातीचं, एका धर्माचं, एका पंथाचं, एका कुळाचं मुळीच नव्हतं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना एखाद्या जातीचं, एखाद्या धर्माचं, एखाद्या पंथाचं किंवा कुळाचं प्रतीक दाखवून छत्रपती शिवाजी महाराजांना चौकटीमध्ये बंदिस्त करण्याचं काम आज व्यवस्था करत आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज, जी कोम आपला इतिहास वाचत नाही, ती कोम आणि तो समाज आपला भवितव्य घडवू शकत नाही. इतिहास रमण्यासाठी नसतो, इतिहास वेळ वाया घालवण्यासाठी नसतो, तर इतिहासामध्ये घडलेल्या गोष्टी, इतिहासामध्ये झालेले धोके, इतिहासामध्ये झालेला अस्तित्व निर्माणाची संकल्पना असेल, हे स्वतंत्रपणे आपल्याला प्रेरणा देत असते. आणि म्हणून जो समाज आपला इतिहास घडवतो तो समाज आपला इतिहास वाचत असतो. आणि म्हणून जो समाज आपला इतिहास वाचत नाही तो समाज मुळीच आपला इतिहास घडवू शकत नाही. हे बाबासाहेब आंबेडकर वेळोवेळी समाजाला आकलनात आणून देत होते. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जातीमुला, धर्मापुरता, पंथापुरता आणि कुळापुरता मर्यादित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 प्रगट जातीचे 12 बलुतेदार असे मावळे तयार केले. नाभिक समाजाचे, आगरी समाजाचे, कोळी समाजाचे, तेळी समाजाचे, माळी समाजाचे, कुंभार समाजाचे 18 प्रगट जातीचे 12 बलुतेदार छत्रपती शिवाजी महाराजांनी एकत्रित केले. ज्यांच्या हातामध्ये नांगर होता, ज्यांच्या हातामध्ये विळा होता, अशा शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार दिली, तलवारीचं प्रशिक्षण दिलं आणि स्वतंत्र लढण्याची जिज्ञासा निर्माण केली, विश्वास निर्माण केला. आणि म्हणून
जे नेतृत्व असतं त्याच्यामध्ये पहिल्यांदा कमिटमेंट असणं गरजेचं असतं. ती कमिटमेंट छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अमेरिका आजही असं म्हणतं, ओबामा सारखा राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचा असताना ते म्हणायचे, छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशामध्ये जन्माला आले असते तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना सूर्य म्हणून पूजलं असतं. आम्हाला नकली स्पायडरमॅन बनवण्याची गरज लागली नसती, कारण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा बलाढ्य राजा ज्या महाराष्ट्रात, ज्या रायगड जिल्ह्यात जन्माला आला तो आमच्यासाठी आदर्श आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ही जागतिक कीर्ती आहे, त्याला मर्यादित करू नये आणि करण्याचा देखील आपण प्रयत्न, विश्वास आपल्यामध्ये निर्माण करायला हवा. कारण बांधवांनो, छत्रपती शिवाजी 18 प्रगट जातीचे 12 बलिदार तयार केले. कोणत्या पद्धतीचे तयार केले? पन्हाळगडावरती सिद्धी जव्हार 6 महिने वेढा घालून राहिला होता. सिद्धी जव्हार जेव्हा पन्हाळगडावरती आला, पन्हाळगडाला वेढा घातल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना तारांबळ उडेल असा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्याचा प्रयत्न झाला. त्या पन्हाळगडावरती सिद्धी जव्हार पोचू नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तब्बल 6 महिने त्या पन्हाळगडावरती असुरक्षितपणे राहिले. त्यांना सुरक्षा नव्हती तरी सुद्धा प्रत्येक मावळा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मरायला तयार झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पन्हाळगडाला जेव्हा वेढा घातल्यानंतर सिद्धी जव्हारनं 6 महिने तो वेढा तोडण्याचं काम केलं नाही. आणि म्हणून जेव्हा रयत ही पावसाळी आलेला आहे, आपला सेना, आपले मावळे कष्टकरी, शेतकरी, श्रमकरी हे शेतामध्ये पेरणी करतात, अशा अवस्थेमध्ये सिद्धी जव्हारचा वेढा होता. आणि सिद्धी जव्हारचा वेढा निर्माण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना जगावे, शिवाजी महाराज जिवंत राहावे यासाठी मावळे मरायला तयार झाले. आणि म्हणून सिद्धी जव्हारचा वेढा तोडण्यासाठी त्या काळामध्ये तुम्ही ऐकून हैराण व्हाल, शिवा काशीद नावाचा हा व्यक्ती पुढे आला. कोणत्या जातीचा शिवा काशीद? आपण जात पाहतो, आपण धर्म पाहतो, आपण कुळ पाहतो. बांधवानो, शिवा काशीद हा मराठा इतर जातीचा पुढे आला आणि शिवा काशीदानं सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज मी तुमच्यासारखा उभेऊब दिसतो आणि म्हणून मला तुम्ही 2 पालख्या तयार करा. एका पालखीमध्ये मला बसवा, दुसऱ्या पालखीमध्ये तुम्ही बसा. माझी पालखी सिद्धी जव्हारच्या दिशेने जाऊ द्या आणि तुमची पालखी मागच्या दिशेने जाऊ द्या, जेणेकरून तुमची सुटका होईल. म्हणजे सिद्धी जव्हाराच्या समोर लढत असताना शिवा काशीदला माहिती होतं, आपण पकडलो गेलो तर मेलो जाऊ शकतो, मारलं जाऊ शकतो, आपण संपू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज एवढे विद्वान होते, प्रयत्नवादी होते. हा प्रयत्नवाद पाहून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मावळे मरायला तयार झाले. शिवा काशीद मरायला तयार झाला आणि शिवा काशीद एका पालखीमध्ये बसला, दुसऱ्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले. शिवा काशीदची पालखी सिद्धी जव्हारच्या दिशेने गेली आणि जेव्हा खाली येते तह करायचं ठरवलं. सिद्धी जव्हारला कळलं. सिद्धी जव्हारच्या सोबत 11 नोव्हेंबर 1659 या दिवशी जेव्हा अफजल खानाचा कोतला छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढला होता, तेव्हा अफजल खानाचा मुलगा फाजल खान कुलकर्ण्यानं छत्रपती शिवाजीच्या कपालावरती खून केलेली आहे. पहिला वार केलेला आघात, ती जखम ओळीच असावी, त्यामुळे ती जखम छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळी ओळीच होती. हे फाजल खानाला माहिती होतं. जेव्हा शिवा काशीद समोर आले, सिद्धी जव्हारनं त्यांना पाहिलं, तेव्हा त्यांनी विचारलं, तुम्ही छत्रपती शिवाजी आहात का? तेव्हा फाजल खान म्हणतो, हे शिवाजी महाराज नसतील, कारण चिरटोक बाजूला केल्यानंतर त्यांच्या कपाळावरती ओळी जखम होती, जी कृष्णा भास्कर कुलकर्ण्यानं तलवारीच्या बळावरती शिवाजी महाराजांचा पराभव झाला पाहिजे, शिवाजी महाराजांची हत्या झाली पाहिजे, यासाठी 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिला वार करणारा हा कृष्णा भास्कर कुलकर्णी होता. हे फाजल खानाला माहिती होतं. आणि फाजल खान सिद्धी जव्हारला म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज हे नाहीत, कारण शिवा काशीदांच्या कपालावरती कोणत्याही प्रकारची जखम नाही, त्या अर्थी हे शिवाजी महाराज असू शकत नाही. वेगानं वाऱ्याच्या दिशेनं कुणालाही न सापडणारे असे शिवाजी तह करूच शकत नाहीत, आपल्या हाती सापडूच शकत नाही. एवढ्या सहजी जर तह करायचा ठरला तर शिवाजी मुळीच ते नसतील, आणि शिवाजी तह करतील ते शिवाजीच कसले, अशा प्रकारची ओळख शिवाजी महाराजांची होती. हे फाजल खानाला माहिती होतं. हा अफजल खानाचा मुलगा फाजल खान यानं पाहिलं आणि तेव्हा पाहिल्यानंतर शिवा काशीदांच्या कपाळावरती कोणत्याही प्रकारची जखम नाही, त्या अर्थी ते शिवाजी नाहीत. जेव्हा हे कळलं, सिद्धी जव्हार चैताल्यानंतर सिद्धी जव्हारने भाले काढले आणि
स्वतः शिवाकाशीत म्हणतो, हे भाले माझ्या पाठीत खोपसू नका, हे भाले माझ्या छातीमध्ये निधड्या छातीवरती खोपसा का, तुम्ही निधड्या छातीवरती माझ्या वार करा, कारण माझ्याबद्दलची प्रतिमा अशी नको तयार व्हायला की माझ्या पाठून वार केला, निधड्या छातीवर वार सहन करून मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी लढलो, हा इतिहास निर्माण झाला पाहिजे. यासाठी भाले जर तुम्हाला मारायचेच असतील तर माझ्या निधड्या छातीवरती मारा, असे सिद्धी जव्हारच्या समोर शिवा काशिदाचे शब्द उच्चार आहेत. आपण हे पुस्तक पाहू शकता. कृष्णाजी अर्जुन किर्लोस्कर लिखित शिवाजी चरित्र हे खुरं शिवचरित्र कृष्णाजी अर्जुन किर्लोस्कर गुरुजींनी लिहिलं आहे आणि त्या पुस्तकांमध्ये सर्व आपल्याला नोंदी सापडतात. निधड्या छातीनं स्वराज्यासाठी मारणारा शिवा काशीद हा प्रामाणिक मावळा अनेक जातींचे होते. एवढंच नाही, 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडावरचा हल्ला झाला. प्रतापगडाच्या हल्ल्यामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना पाठून वार सय्यद बंडाने केला, कृष्ण भास्कर कुलकर्णी केला, तेव्हा जीवा महाले नाभिक जातीचा माणूस उडाला. 1658 ते 1659 तुम्ही पाहाल तर नूर बेग नावाचा सेनापती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा होता. म्हणजे नूर बेग कोणत्या जातीचा, काजी हैदर कोणत्या जातीचे, दौलत खान कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा. एवढंच नाही, काफिया खान त्यांच्या बखरीमध्ये लिहून ठेवतो. काफिया खान म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती एखादी इस्लामची प्रत, कुराणाची प्रत सापडली तर ती सन्मानाने छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम लोकांकडे सादर करायचे. एवढा आदर छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व धर्माचा होता. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मविरोधी कृती दाखवून आणि प्रतिकृती तयार करून छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर धर्मासाठी करणं म्हणजे धर्माधर्मामध्ये वाद लावणं आहे. शिवाजी महाराजांचा लढा हा मुळीच धर्माविरोधी नव्हता, हा लढा सत्तेसाठी होता. राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसोबत 14 मे 1658 जन्माला आलेले छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती. या छत्रपतींना छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारी वय वर्ष 8 वर्षाचे असताना घेऊन गेले. आपल्याला माहिती आहे, शत्रू घातपात करू शत्रू आपल्यासोबत घातपातच नाही, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना हे माहिती होतं, शत्रू घातपात करून आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करू शकतो, निपाक करू शकतो आणि निपाक करू शकतो हे माहिती असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या समोर उभे राहिले. औरंगजेबाचं राज्य हे मनभर होतं तर शिवाजी महाराजांचं राज्य कणभर होतं. शिवाजी महाराजांचे सैन्य हजारोमध्ये तर औरंगजेब लाखोमध्ये होता. म्हणजे शिवाजी महाराज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर देशाचे प्रधानमंत्री. त्या काळातले औरंगजेब एवढा बलाढ्य सैन्य, बलाढ्य स्वराज्य, बलाढ्य राज्य असताना त्याच्या समोर छत्रपती संभाजी महाराजांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले. एवढंच नाही, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला तेव्हा शिवाजी महाराजांना कैद करण्यात आलं आणि आग्र्याच्या सुटकामध्ये त्यांना मदत करणारा कोणत्या जातीचा आहे ते आपण पाहिलं पाहिजे. आपण लोक जातीवादी निर्माण करतो, धर्मवाद निर्माण करतो. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यामध्ये त्यांना कैद करण्यात आली तेव्हा हिरोजी फर्जत नावाचा त्यांचा प्रामाणिक मावळा हा ज्या छत्रपती शिवाजी महाराज गादीवरती झोपले होते त्यांनी रणनीती आखली, गनिमी कावा आखला आणि आपण आजारी असल्याचं औरंगजेबाला पत्र लिहिलं आणि औरंगजेबाला आनंद झाला शिवाजी आजारी आहे. परंतु हिरोजी फर्जत हे स्वतः त्या गादीवरती झोपले आणि हिरोजी फर्जत पांघरुण्या घेऊन आपण झोपलेलो आहोत असा वेशांतर छत्रपती शिवाजी महाराजांचा केला आणि हिरोजी फर्जतांचा वेशांतर छत्रपती शिवाजी महाराजांनी धारण केला आणि औरंगजेबाच्या नाकावरती टिचून किंबहुना मोगलांच्या नाकावरती टिचून सन्मानाने छत्रपती शिवाजी महाराज बाहेर आल्याचा इतिहास आहे. त्या कोणत्याही मिठाईच्या बक्षातून किंवा मिठाईच्या बॉक्समधून छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही, छत्रपती शिवाजी महाराज हिरोजी फर्जतांचा रूप धारण करून आग्र्यावरून सुटल्याचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा कवी कळश यांच्या दरबारी ठेवलं आणि कवी कळशांच्या माध्यमातून अनेक तत्वज्ञान छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवण्यात आलं आणि म्हणून कवी कळश हे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रामाणिक मित्र होते. ते शेवटपर्यंत अंतिम क्षणापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली तोपर्यंत कवी कळश हे छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबत होते. हा प्रेम, ही आपुलकी भरण्यासाठी लोक तयार झाले. हे कुणामुळे तर विचार स्वतंत्र राष्ट्राचा, स्वतंत्र स्वराज्याचा आणि स्वतंत्र ओळखीचा, स्वतंत्र अस्मिता निर्माण करण्याचा. बांधवानो, जास्त वेळ छत्रपती शिवाजी महाराजांवरती न बोलता
कमीत कमी मुद्द्यांवरती छत्रपती शिवाजी महाराजांवरती आपण प्रकाश टाकण्याचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा म्हणून ओळख दिली नाही. मराठा म्हणजे कोण? मराठा म्हणजे लढणारा, मराठा म्हणजे भिडणारा, वेळ प्रसंगाला तर स्वतःवरती वाळ झेलून शत्रूचा निपात करणारा म्हणजे मराठा. मराठा म्हणजे हा मराठा शब्द हा समूहवाचक आहे, हा प्रांतवाचक आहे. जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली नव्हती तेव्हा आपण जनमन गण अधिनायक जय हो म्हणतो, राष्ट्रगीत म्हणतो. तर राष्ट्रगीतामध्ये असं स्पष्ट उल्लेख आहे, पंजाब सिंधू गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. पंजाब राज्य आहे, गुजरात राज्य आहे, द्रविड म्हणजे केरला राज्य आहे. मराठा कोणतं राज्य आहे? तर मराठा हे एक स्वतंत्र अस्मिता, स्वतंत्र ओळख आहे. तिला जातीमध्ये बंदिस्त करू नये. मराठा कोण? लढणारा म्हणजे मराठा. आगरी मराठा, कुणबी मराठा, तेली मराठा, माली मराठा, धनगर मराठा, मुस्लिम मराठा, 18 प्रगड जातीचे 12 बडदार हे मराठा आहेत. कारण मराठा ही जात नसून मराठा हा प्रांतवाचक समूहवाचक ओळख आहे, ही आपण ओळखली पाहिजे. आणि मराठा या शब्दामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना बंदिस्त करून आपण जातीमध्ये त्यांना बंदिस्त तात्काळ करू नये. आपण मराठा प्रांताची, मराठा समूहाची स्वतंत्र ओळख समाजामध्ये प्रस्थापित करणं गरजेचं आहे. आणि म्हणून बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख ही मराठा जरी असली तरी मराठा हा 18 प्रगड जाती 12 बलुतेदारांची ओळख आहे. स्वराज्यामध्ये मावळा ओळख छत्रपती शिवाजी महाराजांनी धारण केली. लढणारा तो मावळा, भिडणारा तो मावळा, अन्यायाच्या विरोधामध्ये बंड करणारा तो मावळा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आई भवानीचं दर्शन घेऊन, आई भवानी हे आमचं कुळदैवत आहे, ते कुळदैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सन्मानाने पुढे आणलेलं आहे. आणि त्या कुळदैवताचा आपण आदर केला पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं भवानीनं तलवार दिली असं अनैतिहासिक इतिहास दाखवून आपण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार भवानीने दिलेली नसून ती कोकणातल्या सावंत कुटुंबियांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार गिफ्ट प्रेझेंट केली होती, हा देखील इतिहास आहे. राजमाता जिजाऊने अनेक तलवारी घडवून घेतलेल्या आहेत, निर्माण केलेल्या आहेत. आणि त्या तलवारीचं नाव आई भवानी होतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज श्रेय आहे, बुद्धीचं श्रेय आहे. हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु संत तुकाराम महाराज होते. संत तुकाराम महाराज म्हणायचे, शिव तुझे नाव की छत्रपती बरे देहा कुणबी झालो, जे का रांजले गांजले देव तेतेची जाणावा. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, आई वडील तुझपाशी कशाला करतो काशी. म्हणजे आई वडील पुण्यवान आहेत. गरिबांमध्ये कष्टकऱ्यांमध्ये देव आहे, हे विचाराचे तुकाराम महाराज होते. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी जो दैवत आपलं मानलं ते दैवत पांडुरंग आणि रुक्माई. म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग, रुक्माई आमचा वारकऱ्यांचा दैवत आहे. त्याची सुद्धा मधल्या काळामध्ये जाणीवपूर्वक वारकऱ्यांना धारकरी बनवून जाणीवपूर्वक वारकऱ्यांची ओळख संपवण्याचं काम देखील आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून वारकरी स्वतंत्र संप्रदाय, वारकरी स्वतंत्र वैष्णव धर्म या आपण ओळखल्या पाहिजेत. चक्रधर स्वामींनी किंबहुना संत नामदेव महाराजांनी, नामदेव महाराज म्हणायचे, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरती समतावादी, प्रयत्नवादी, विज्ञानवादी दृष्टिकोनातून विचार पेरण्याचं काम संतांनी आणि मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शहाजीराजे भोसले यांनी केलंय. हा इतिहास आहे, हा खराखुरा इतिहास जाणीवपूर्वक घडवण्यात आला. कारण छत्रपती संभाजी महाराजांना 6 जून 1674 जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायचं ठरलं, राज्याभिषेक होणार आहे, हजारो कोटी रुपये छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक वरती खर्च केले. एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराज 700 एखाद्या अशा गरीब कुटुंबा किंबहुना धन दौलत असताना, म्हणजे ज्या शूद्र ज्यांना म्हटलं जायचं, ज्यांना शेतकरी म्हटलं जायचं, ज्यांना कुणबी म्हटलं जायचं, त्या कुटुंबामध्ये, त्या रयतेमध्ये, भूमिपुत्रांमध्ये पहिल्यांदाच कुणीतरी राजा होतोय ह्याचा आनंद छत्रपती शिवाजी महाराजांना होता. आणि हा आनंद कर्म सिद्धांताच्या आधारे होता. कारण छत्रपती शिवाजी महाराज कर्म सिद्धांत मानायचे. जसे कर्म तशी कृती, जशी कृती तसा कर्म. आपला जगण्याचा दर्जा आणि म्हणून 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करायचं ठरवलं. आणि राज्याभिषेक करण्यासाठी
पुण्यामधल्या पुरोहितांना ब्राह्मणांना छत्रपती शिवाजी महाराजांनी आमंत्रण पाठवलं आणि सांगितलं माझा राज्याभिषेक करण्यासाठी आपण या. तेव्हा पुण्याच्या ब्राह्मणांनी पुरोहितांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही गुणकर्मानुसार क्षत्रिय आहात, परंतु वर्णव्यवस्थेनुसार तुम्ही ब्राह्मण नाहीत, तुम्ही वैश्य नाहीत, तुम्ही क्षत्रिय नाहीत, आणि म्हणून आम्ही शूद्राचा राज्याभिषेक करणार नाही. पुण्याच्या ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला. जेव्हा वाईमधून गागा भट्टांना निरोप पाठवला, रावजी सोमनाथ यांनी निरोप पाठवला. 3 पंडित वाईला गेले आणि गागा भट्टांना सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी तुम्ही या. तेव्हा गागा भट्टांनी सांगितलं माझ्या वजनाचं सोनं, मोहर, पैसा, अडका जर तुम्ही देत असाल तर मी राज्याभिषेक करेन. असा स्वार्थी गागा भट्ट जेव्हा रायगड किल्ल्यावरती आला, पुण्याच्या किंवा तात्काळ अष्टप्रधानामध्ये त्या सेवेमध्ये असलेले मोरोपंत पिंगले, अण्णाजी दत्तो, गागा भट्ट यांनी गागा भट्टांना अण्णाजी दत्तो किंवा मोरोपंत पिंगलेंनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही राज्याभिषेक करू नका. गागा भट्ट तेव्हा नाराज झाले. गागा भट्टांनी ग्रंथ लिहिला गागा भट्टी नावाचा, आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा संदर्भ लिहिला की छत्रपती शिवाजी महाराजांचं कुळ, छत्रपती शिवाजी महाराजांची नाळ, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज हे राजस्थानमधले सिसोदिया घरांमधले उदयपूरचे होते, असा खोटा इतिहास गागा भट्टी नावाच्या ग्रंथामध्ये गागा भट्टाने लिहिलं. कारण गागा भट्टाला विरोध होऊ नये, पुरोहितांनी ब्राह्मणांनी विरोध करू नये. शिवाजी महाराज राजपूत होते, क्षत्रिय होते, आणि म्हणून मी त्यांचा राज्याभिषेक केला, असा गागा भट्ट नावाच्या गागा भट्टी त्या ग्रंथामध्ये गागा भट्टाने लिहिलं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ, छत्रपती शिवाजी महाराजांचं कुळ हे औरंगाबाद मधल्या वेरूळ लेणी आहे, त्या ठिकाणच्या कुणबी समाजासोबत आहे, हे आपण विसरता कामा नये. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात कुलवाडी भूषण. म्हणजे पोवाडा कुणाचा गायचा तर कुलवाडी भूषण भोसल्यांचा गायचा, असं स्पष्ट उच्चार प्रदीर्घ काळ असा 3.5 पानांचा पोवाडा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी लिहिलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात त्यांच्या पोवाड्यामध्ये कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. एवढंच नाही तर आज कुलवाडी हा शब्द शेतकऱ्यांसोबत संलग्न असलेला वापरला जातो. कुलवाडी म्हणजे कुणबी, कुणबी म्हणजे शेतकरी, शेतकऱ्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज होते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे राजपूत नसून हे छत्रपती शिवाजी महाराज आपले कुलवाडी होते, आपण हे विसरता कामा नये. आणि म्हणून 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराज जर राजपूत होते तर त्यांचा राज्याभिषेक का नाकारला? त्यांना वेदांचे मंत्र न म्हणता पुराणांचे मंत्र, अपमानास्पद मंत्र म्हटल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना राग आला, प्रकोट आला, आणि तो राग अनावरण झाला. आणि छत्रपती संभाजी महाराजांना गागा भट्टानं सांगितलं गागा भट्ट तुम्ही चुकीचे मंत्र शब्द उच्चार करत आहात. जरी तुम्हाला असं वाटत असेल संस्कृत जाणणारा या वर्गामध्ये कुणी नाही, मी संस्कृत जाणतो, मी संस्कृत अभ्यासतो आणि मला स्पष्ट संस्कृत बोलता येतो. आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमधून बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ छत्रपती संभाजी महाराज वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण जर संस्कृतमध्ये लिहितात ग्रंथ, याचा अर्थ स्पष्ट होतो की छत्रपती संभाजी महाराजांना संस्कृत बोलता येत होतं, लिहिता येत होतं, वाचता येत होतं आणि लोकांना समजावून सांगता येत होतं. हे संस्कृतचे खरे जाणकार छत्रपती संभाजी महाराज होते. आणि म्हणून गागा भट्टांना हे कळलं, गागा भट्टांमध्ये असलेला उर्मटपणा, तापटपणा दिसला की मी संस्कृतचा जाणकार आहे, मी गागा भट्ट संस्कृतचा जाणकार, संस्कृत सांगणारा, संस्कृत वाचणारा मी एकटाच आहे. परंतु त्यांच्या तोडीस तोड देणारा, उलट तोडीस तोड देणा म्हणणारा छत्रपती संभाजी महाराजांसोबत जगाच्या बाजारामध्ये कुठेही अशी तुलना होणार नाही. एवढी शुद्ध आणि जाणकार संस्कृत छत्रपती संभाजी महाराजांना येत होती. आणि म्हणून गागा भट्टांनी जो सनई नावाचा ग्रंथ लिहिला तो छत्रपती संभाजी महाराजांना अर्पण केला. काय कारण असेल? आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना कळलं शिवाजी महाराजांचा अपमानास्पद राज्याभिषेक होत आहे. आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा अपमान सहन झाला नाही तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 24 सप्टेंबर 1674 शाक्त राज्याभिषेक घडवून आणला. एका निश्चलपुरी गोसावी नावाच्या व्यक्तीच्या हातून हा राज्याभिषेक घडून आणला. निश्चलपुरी गोसावी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक केला. म्हणजे जे लोक म्हणतात तुम्ही मुस्लिम धार्जिनी आहात, तुम्ही मुस्लिमांवरती प्रेम करता, अरे छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम करणारे मुसलमान प्रामाणिक मावळे होते, याची इतिहासामध्ये नोंद आहे. परंतु जे छत्रपती शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हणतात, हिंदू पातशाह म्हणतात, तेच लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा नाणी आणि शाक्त
शक्त जो निर्माण केला होता तो बंद केला. हे बंद करणारे कोण आहेत आपण पाहिले पाहिजे. जे लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक होते, त्यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला. कृष्णा भास्कर कुलकर्णी, आम्हाला तुम्ही मुस्लिम धर्जिनी म्हणता, कृष्णा भास्कर कुलकर्णी कुणाकडून लढले याचा इतिहास तुम्ही तपासला पाहिजे. तपासला नाही तर वाचला पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण अशा प्रकारची प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. खरा इतिहास, सत्य इतिहास लोकांपर्यंत येऊ दिला नाही, परंतु तो आम्ही आणण्याचं काम भविष्य काळामध्ये आता सुद्धा आणि येणाऱ्या पिढ्यांमध्ये करणार आहोत आणि आपण ते केल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास आम्ही व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे रयतेचं कष्टकऱ्यांचं स्वराज्य होतं. तेच स्वराज्य हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराज आपल्यामधून निघून गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी सुरू केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये 18 प्रगड जाती 12 होऊन स्वराज्याची पाया आणि पुढे स्वराज्य वाढवलं. एवढंच नाही, इंग्रज लोक लिहितात छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी 70,000 रुपयाला करारनामा केला होता. तो म्हणजे मुंबई प्रांत विकत घेण्याचा. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा दूरदृष्टिकोन होता. मुंबईवरती देखील आपलं स्वराज्य असलं पाहिजे. मुंबईमधले आगरी, कोळी, कराडी, कुणबी आपल्या स्वराज्यातले मावळे आहेत आणि म्हणून मुंबई प्रांत इंग्रजांकडून विकत घेण्याचा करार छत्रपती संभाजी महाराजांनी केला होता. आणि हे अनाजींना माहिती होतं. एवढंच नाही, राऊजी सोमनाथांना माहिती होतं, मोरपंत पिंगळेंना माहिती होतं आणि म्हणून ते लोक कटकारस्थान करत होते. छत्रपती संभाजी महाराज दगाफटका झाला पाहिजे, त्यांची हत्या झाली पाहिजे म्हणून त्यांना मारण्याचा 3 वेळा प्रयत्न झाला. 1681 ला औरंगजेबाचा मुलगा स्वतः या रायगडमध्ये आला. पाली नावाचा तालुका आहे तिथे. शहाजादा अकबर औरंगजेबाचा मुलगा औरंगजेब सोबत भांडून आला आणि तेव्हा त्याने आश्रय मागितला छत्रपती संभाजी महाराजांकडे. कारण शहाजादा अकबराला माहिती होता छत्रपती संभाजी महाराज हे सत्ता निर्माण करत आहेत, स्वराज्य निर्माण करत आहेत. जरी शत्रू असलो तर शत्रूसोबत मैत्री करून स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती संभाजी महाराज आहेत. का वैर होतो तो मुद्द्यांना घेऊन होतो, राजकारण होतो मुद्द्यांना घेऊन होतो, तत्वांना घेऊन होतो, सिद्धांतांना घेऊन होतो. शहाजादा अकबर हे छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र होते आणि म्हणून शहाजादा अकबराला आश्रय दिला. तो पालीच्या आमच्या रायगड या ठिकाणी माझ्या गावापासून ते 16 किलोमीटर पाली नावाचा तालुका आहे. तिथे सुधागड नावाचा गड आहे. त्या गडावरती शहाजादा अकबरांना आश्रय दिला. शहाजादा अकबरांना हे मोरपंत पिंगळे असं संपूर्ण मंत्रिमंडळ भेटायला गेला आणि मंत्रिमंडळानं सांगितलं शहाजादा अकबरांना की छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करा, छत्रपती संभाजींना महाराज संपवा, तुम्हाला आम्ही अर्ध रायगड देतो, नव्हे तर आम्ही रायगडचा किल्ल्यावरचा राजगादी तुम्हाला देतो. मंत्रिमंडळाची मागणी कुणाला? छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यासाठी. परंतु शहाजादा अकबरांना सांगितलं मी मुळीच छत्रपती संभाजी महाराजांना मारणार नाही, त्यांची हत्या करणार नाही, त्यांचा घातपात करणार नाही. म्हणजे मंत्रिमंडळ किती प्रयत्न करत होता. तेव्हा दिलेर खानासमोर हा प्रसंग उभा राहिला. छत्रपती संभाजी महाराजांसमोर त्यांनी माशांमध्ये विष टाकलं, विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला. छत्रपती संभाजी महाराजांना बातमी समजली तुम्हाला विष देऊन मारण्याचा प्रयत्न झालेला आहे. तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी तेच अन्न एका प्राण्याला घातलं, तो प्राणी मृत्युमुखी झाला. छत्रपती संभाजी महाराजांना समजलं माझ्या हत्येचा प्रयत्न झाला. तिसरा प्रयत्न छत्रपती संभाजी महाराजांना पन्हाळ जेव्हा छत्रपती संभाजी महाराज दिलेर खानाच्या दरबारी होते हे औरंगजेबाला समजलं. औरंगजेबानं फरमान काढला, दिलेर खानाला सांगितलं तुम्ही त्वरित छत्रपती संभाजी महाराजांना अटक करून आमच्या दरबारी पेश करा. तेव्हा दिलेर खानानं छत्रपती संभाजी महाराजांना स्वतःचे मावळे, स्वतःचे शिपाई देऊन दिलेर खानाला पन्हाळगडावरून स्वतः कोकणात पाठवलं. विजापूर मार्गे छत्रपती संभाजी महाराज हे शृंगारपुरात आले, संगमेश्वर येथे आले. परंतु पुन्हा एकदा डाव, पुन्हा एकदा कट या मंत्रिमंडळानं केलं. औरंगजेब नगरमध्ये आला, नगरमध्ये करारनामा झाला. हे पेशवे, हे मंत्री लोक यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं. छत्रपती संभाजी दिलं. छत्रपती संभाजी महाराज जेव्हा संगमेश्वर येथे होते तेव्हा एका त्याच्या घराला आग लावली, त्याला जाळण्यात आलं. ही खबर जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या कानी पडली, छत्रपती संभाजी महाराज हे गडावरून खाली आले, त्वरित खाली आले. कारण आमचा महार असेल, चर्मकार असेल, बौद्ध असेल, आगरी असेल, कुणबी असेल, हे स्वराज्यासाठी लढलेले मावळे, रक्त सांडवणारे मावळे आहेत. आणि म्हणून अशा रक्त सांडवलेल्या मान्यावरती जेव्हा अन्याय होतो तेव्हा छत्रपती संभाजी महाराज कधी शांत बसले नाही. आपले मावळे सोबत घेऊन गडाच्या खाली आले आणि तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं.
तुम्ही ॲडव्होकेट दारवटकर यांचे जर ग्रंथ वाचले छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्याच्या संदर्भातले, तर ॲडव्होकेट दारवटकरांनी हे संदर्भसहित स्पष्टीकरण दिलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्याचं काम कोकणातल्या खास करून कोणकोणत्या लोकांनी केलं हा सहज संदर्भ आहे. आपल्याकडे तेवढा वेळ नाही. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं, छत्रपती संभाजी महाराजांना सातारा वाई मार्गे पुण्यामध्ये आणलं, पुण्यावरून त्यांना भीमा काठीच्या समोर उभं केलं. जे छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणतात त्यांना धर्मवीर ह्याची व्याख्या समजते का, असा माझा प्रश्न आहे. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर उभं केलं आणि त्यांची मुलगी छेबोन्निसा, जिचं वय वर्ष 49 होतं, छेबोन्निसा, छत्रपती संभाजी महाराजांच्या आईच्या वयाची असणारी छेबोन्निसा संभाजी तर मी इस्लामला कबूल करतो, मी तुमचा इस्लाम कबूल करणार नाही, अशा प्रकारच्या भाकड कथा सांगितल्या. अशा प्रकारचा त्या काळात झालेला नाही. डायलॉग दोनच झालेले आहेत. पहिला डायलॉग औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज केला होता, तो म्हणजे तुझे खजिने कुठे आहेत, तुझ्या कोणकोणत्या गडावरती सोनं आहे ते आम्हाला सांग. आणि दुसरा डायलॉग म्हणजे माझ्यामधले कोण असे लोक आहेत जे मला फितूर झाले आणि तुला कानोकानी खबर देत होते. हे छत्रपती संभाजी महाराजांसोबत इतिहासामध्ये नोंद. डायलॉग मुळीसोबत लग्न करा अशा प्रकारचा कोणताही डायलॉग झालेला नाही. आणि मग छत्रपती संभाजी महाराज म्हटलं मी मेलो तरी बहत्तर पण धर्म स्वीकार नाही, अशा प्रकारचा धर्मवीर म्हणून म्हणणं हा चुकीचा इतिहास आम्हाला सांगणं आणि मध्ये वाद निर्माण करणं हे कुठंतरी भीमा कोरेगाव झालं. भीमा कोरेगाव मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना तुकडे तुकडे करून मारण्यात आलं. प्रश्न आहे जे आम्हाला मुस्लिम धार्जिनी म्हणतात त्यांना पहिला प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांची जर औरंगजेबाने हत्या केली तर कोण याचं स्पष्टीकरण आम्हाला पहिल्यांदा देण्यात यावं. कारण छत्रपती संभाजी महाराजांची हत्या पहिले डोळे काढणे, जीभ छाटणे, कानामध्ये सिसा टाकणे ही धर्म कायद्यानुसार हत्या आम्हाला जाणीवपूर्वक सांगण्यात यावं. तर मनुस्मृती धर्म कायद्यानुसार छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली, संस्कृत सांगितलं म्हणून लोकांमध्ये प्रबोधन केली म्हणून त्यांची जीभ छाटली, संस्कृत होतण्यात आलं, ही मनुस्मृती कायद्यानुसार हत्या आहे, हत्या नाही. कोणत्या धर्म कायद्यानुसार संभाजी महाराजांची हत्या केली हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. कारण बांधवानो, छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा हे पडलं, सोमनाथ किंबहुना मोरपंत पिंगळे या लोकांनी स्वराज्यासोबत दगाफटका केला, स्वराज्यासोबत हानी केली, स्वराज्याला संपवण्याचा कट कारस्थान केलं म्हणून त्यांना हातीच्या पायाखाली मारलं. हा आपण स्वराज्य रक्षक मालिकेच्या माध्यमातून सुद्धा पाहिलेला आहे. म्हणजे हे छत्रपती संभाजी महाराज होते आणि म्हणून छत्रपती पकडून मनुस्मृती धर्म कायद्यानुसार हत्या केली आणि त्याच्यानंतर याचा बदला सुद्धा त्याच प्रकारचा 1 जानेवारी 1818 ला भीमा कोरेगाव मध्ये जी घटना घडली ही ऐतिहासिक घटना आहे. ती ऐतिहासिक घटना आपल्याला पुढच्या संदर्भामध्ये सांगेल. म्हणजे संभाजी महाराजांचं स्वराज्य संपवलं, शिवशाही संपवली, तेव्हा दुसरा प्रश्न निर्माण होतो की शिवशाही संपून मोगलांचं राज्य निर्माण झालं पाहिजे होतं. मग मोगलांचं राज्य निर्माण न होता पेशव्यांचं राज्य कसं आलं, हा पहिला प्रश्न आमचा आहे. की शिवशाही संपवली, मोगलांनी जर संभाजी महाराजांना संपवलं असेल तर मोगलांचं राज्य निर्माण व्हायला हवं होतं, मुसलमानांचं राज्य यायला हवं होतं. परंतु छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करून मुसलमानांचं राज्य या महाराष्ट्रात आलं नाही, या देशात राज्य आलं नाही, तर महाराष्ट्रात पेशव्यांचं राज्य आलं. शिवशाही संपवली, शिवशक बंद केला, नाणे बंद केले, संभाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या योजना बंद केल्या. संभाजी महाराजांनी समुद्र ओलांडलं म्हणून ते पाप आहे, पाणी अडवणं पाप आहे असे पुरोहित सांगायचे. संभाजी महाराजांनी सांगितलं आपण सारे एक पाहू. असे छत्रपती संभाजी महाराज होते. छत्रपती संभाजी महाराजांची मनुस्मृती धर्म कायद्याने हत्या करून संभाजी महाराजांच्या काळातली शिवशाही संपवली, पेशवाई निर्माण केली. नावाचा इंग्रज सुंदर असं वर्णन करतो छत्रपती संभाजी महाराजांचं की संभाजी प्रयत्नवादी चिकित्सा करणारा राजा,
छत्रपती शिवाजी महाराजांसारखा हुबेहूब राज्यकारभार करणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, असा ॲबेकार म्हणतो. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज एवढे विद्वान होते, नैतिकता प्रयत्नवादी होते, परंतु मग त्यांची हत्या का झाली हा इतिहास देखील आपण पाहणं गरजेचं आहे. शिवराय ते भीमराय या सब्जेक्टमध्ये विषयावरती अनुसरून मी शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे तात्काळ काही संदर्भ सांगितले. पुढच्या मुद्द्यावरती येतोय. हे शिव करण्यासाठी 11 एप्रिल आपण ऐकून हैराण व्हाल. समाजामध्ये जन्माला थोर महापुरुष जन्माला आला, गोरे कुटुंबात जन्माला आला, गोरे भावकीत साताऱ्यामध्ये जन्माला आले. गोविंद त्यांच्या वडिलाचं नाव होतं. असे 27 ला जन्माला आलेले राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले वर्ष 0 असताना ते वर्ष 21 पर्यंत प्रचंड अनुभवाचा साठा जमा झाला. महात्मा ज्योतिराव फुले पुण्याचे करोडपती, महात्मा ज्योतिराव फुले कॉन्ट्रॅक्टदाराचे सुपुत्र. बॉम्बे सीएसटी असेल, ठाण्याचं जुना ब्रिज असेल, त्याला रेती पुरवण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंचे वडील गोविंद गोरे यांनी केलं होतं. म्हणजे यांचा अर्थ महात्मा ज्योतिराव फुलेंचे वडील कॉन्ट्रॅक्टर होते, तर महात्मा ज्योतिराव फुले हे करोडपती होते. अर्ध पुणे ज्यांच्या नावावरती होतं, अशा घराण्यामध्ये जन्माला आलेले महात्मा ज्योतिराव फुले. ज्योतिबा फुले यांचं शिक्षण सुंदर, इंग्रजी वाचता येतं, इंग्रजी बोलता येतं, नवे तर महात्मा ज्योतिराव यांनी इंग्रजी या विषयामध्ये प्रथम क्रमांक म्हणजे शिक्षण प्राप्त केलं होतं. हे देखील वास्तव आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांना चांगलं शिकता यावं, चांगलं वाचता यावं यासाठी होते, परंतु त्यांच्या या लेखनिकाने महात्मा ज्योतिराव फुल्यांना शिक्षण घेऊ नये, शिक्षण पुढे वाचू नये म्हणून त्यांनी शिक्षण थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु महात्मा ज्योतिराव फुले थांबले नाहीत. त्यांनी ख्रिश्चन मिशनरी मध्ये शिक्षण घेतलं आणि एका मित्राच्या वरातीला गेले. आमंत्रण आलं. एका जागेवरती बसणारे, एका डब्यामध्ये जेवण खाणारे असे 2 सखे मित्र, परंतु तो मित्र ब्राह्मण. आपण फुले म्हणजे कुणबी कुळातले, शेतकरी कुळातले आपण आहोत याची जाणीव महात्मा ज्योतिराव फुल्यांना त्या वरातीमध्ये झाली. एका लग्न कुटुंबामध्ये महात्मा ज्योतिराव फुले सुंदर कपडे, चांगल्या प्रकारचा वेश धारण करून महात्मा ज्योतिराव फुले पगडी घालून त्या वरातीमध्ये गेले. आपल्या मित्राच्या परांजपेच्या वरातीमध्ये गेल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले त्या वरातीमध्ये आलेलं पुरोहितांनी पाहिलं आणि पुरोहितांनी सांगितलं, धर्मसंकट झालं. हे अशुभ की शूद्राचा मुलगा आपल्या वरातीमध्ये आलेला आहे, लग्न समारंभामध्ये आलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांना भर दरबारातून, भर लग्नातून त्यांना बाहेर काढण्याचं काम केलं. आणि मग महात्मा ज्योतिराव फुल्यांना जाणीव झाली, अरे मी आर्थिक निकषाच्या आधारावरती करोडपती आहे, प्रचंड संपत्ती आहे, तरी देखील जर माझ्यासोबत हे पुरोहित, हे ब्राह्मण असा व्यवहार करतात, तर जे सर्वसामान्य आहे, ज्यांच्या पाठीला झाडू, गळ्यामध्ये घाडगं, ज्यांना थुंकू सुद्धा दिलं जात नव्हतं, चालू सुद्धा दिलं जात नव्हतं, अशा लोकांसोबत हे पेशवे काय व्यवहार करत असतील, हा व्यवहार का होतोय याचं चिंतन महात्मा ज्योतिराव फुल्यांनी वय वर्ष 21 असताना केलं. आज आपली मुलं 21 असताना काय करतात? आपली मुलं जे करतात ते सांगण्या इतपत सुद्धा लायक नाहीये. व्यसन करतात, मोबाईलवरती किंबहुना नको ते व्यवहार करतात. त्याची मुलं आपल्या मुलांना व्याधी जडतात, मुले युवा दशामध्ये मरण पावतात, आई वडिलांना सोडून जातात. आई वडिलांना मृत्युमुखी आल्यासारखी मुलांची जर परिस्थिती होत, मुले काय करतात म्हणजे ज्योतिराव फुले वय वर्ष 21 असताना चिकित्सा केली. ज्योतिराव फुल्यांनी कोणती चिकित्सा केली? ज्योतिराव फुल्यांची चिकित्सा होती योग्य अयोग्य, खरं खोटं ओळखणं, असं शिक्षण देणं काळाची गरज आहे. समाजावरती गुलामी काय आहे? गुलामीचं मूळ शिक्षणात आहे. शिक्षण घेतलं समाज स्वतंत्र होईल. आणि अशा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी पहिल्यांदा 1 जानेवारी 1848 ला वय वर्ष 21 असताना गंजपेठेमध्ये शाळा सुरू केली आणि त्या शाळेमध्ये सर्व मुलं मुली येऊ लागले, शिकू लागले. आणि महात्मा ज्योतिराव फुले हे शिक्षणाचे उद्धारकर्ते झाले, शिक्षण चळवळीचे नेतृत्व करते झाले. शिक्षण चळवळ महात्मा ज्योतिराव फुल्यांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली. महात्मा ज्योतिराव फुले दलित नव्हते, महात्मा ज्योतिराव फुले अतिशूद्र नव्हते, महात्मा ज्योतिराव फुले शूद्र होते.
अस्पृश्य नव्हते, स्पृश्य होते. शूद्र आणि अतिशूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाही. म्हणून मनुस्मृती धर्म कायद्यानुसार राज्य इंग्रजांचं, राज्य पेशव्यांचं, राज्य मोगलांचं कायदे मात्र सामाजिक व्यवस्थेमध्ये मनुस्मृतीचे होते. आणि मनुस्मृती धर्म कायद्यानुसार शूद्रांनी शिकू नये, शूद्रांनी वाचू नये, शूद्रांनी ज्ञानार्जन करू नये, शूद्रांनी स्वतःचं राज्य स्थापन करू नये, शूद्रांनी राजे बनू नये, शूद्रांनी शस्त्र धारण करू नये, संपत्ती जोपासून ठेवू नये, अशा प्रकारचा व्यवहार या मनुस्मृतीमध्ये आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांना कळलं गुलामी काय आहे, शिक्षण नाही. शिक्षण जर आलं गुलामी संपेल, स्वातंत्र्यासाठी बंड करेल माझा समाज. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शूद्र अतिशूद्रांसाठी शाळा सुरू केली. शाळेमध्ये विद्यार्थी वाढू लागले. विद्यार्थी वाढू लागल्यामुळे आता शिकवणार कोण कोण, म्हणून स्वतःच्या पत्नीला महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शिकवायला सुरुवात केली. प्रसंग सांगेल, त्यांचे वडील भडकले. वडिलांना चुगली लावली की तुमची सूनबाय, तुमची सून महिलांना शिक्षण देत आहे, धर्मद्रोह करत आहे, राष्ट्रद्रोह करत आहे, हे उल्लंघन आहे धर्माचं. मुलीने चूल आणि बाळ सांभाळलं पाहिजे, तिने शिक्षण घेऊ नये, 4 अक्षर वाचू नये, 4 अक्षर लिहू नये, असं असताना तुमची मुलगी, तुमची सून हा उल्लंघन करत आहे. आणि म्हणून त्यांचे वडील यांनी ज्योतिराव फुल्यांना सांगितलं शाळा बंद कर, शिक्षण देऊ नको, कारण धर्म संकटात आहे. धर्म अंध करते लोक ज्योतिराव फुल्यांच्या वडिलांना भडकाऊपणे नको नको त्या चुगल्या करत होते. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांना वेलच आली घर सोडण्याची. महात्मा ज्योतिराव फुल्यांना त्यांचे वडील सांगतात एकतर घर सोड, नाहीतर एकतर ती शाळा बंद कर. ज्योतिराव फुल्यांनी ठरवलं मी घर सोडेन, पण उभी केलेली शाळा सोडणार नाही. ज्योतिराव फुले घराच्या बाहेर गेले, परंतु त्यांची पत्नी मनोमनी संकुचित वृत्तीमध्ये सावित्रीबाई विचार करू लागल्या, घर सोडलं तर जायचं कुठं, राहायचं कुठं, पडत्या पावसात राहायचं कुठं, याचा विचार महात्मा ज्योतिराव फुल्यांनी त्यांच्या पत्नीला करायला, महत्वपूर्ण विचार त्यांच्या पत्नी करत होत्या आणि ते जाणीवपूर्वक करायला लावलं. पत्नीने सांगितलं मी तुमच्या सोबत येणार नाही घर सोडून. तेव्हा ज्योतिराव फुल्यांनी आपल्या पत्नीचा हात पकडला, सावित्रीबाई फुलेंना शेतामध्ये आणलं आणि सांगितलं सावित्री बघ त्या भाताच्या कणसांकडे, तो कण आहे ज्याने स्वतःला मातीमध्ये गाडून घेतलं. कणस आपल्याला भाताची दिसत आहेत, म्हणजे कोणता कणस महान आहे ज्याने स्वतःला मातीमध्ये गाडून घेतलेला आहे. तो धान्याचा कणस महान आहे की जो भाताच्या कण स्वरूपी आपल्याला कोट्यावधी धान्यांमध्ये दिसत आहे, तो कणस महान आहे. तेव्हा सावित्रीबाईंना कळलं तो कणस महान आहे ज्यांनी स्वतःला मातीमध्ये गाडून घेतलंय. त्या गाडलेल्या मातीतल्या कणसामुळे करोडो हजारो कणस भाताची शेतामध्ये आलेली आहेत. मग राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांनी सावित्रीबाईंना सांगितलं हेच बारकाईचं तत्वज्ञान सावित्री आहे. आपण शिक्षक रूपी जर दोघांनी स्वतःला मातीमध्ये गाडून घेतलं तर करोडो पोरं शिकतील, लाखो आणि ते वास्तवात आज घडलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे आज की आज सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांमुळे भारतातल्या शूद्र अतिशूद्रांना शिक्षण मिळू लागलं, भूमिपुत्रांना शिक्षण मिळू लागले. आणि म्हणून शिक्षणाचे खरे जनक हे महात्मा ज्योतिराव फुले आहे. त्यांचा दिवस हा शिक्षक दिन म्हणून, जन्मदिवस, मृत्यू दिवस हा शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करायला हवा. नव्हे तो आम्ही करतो. बांधवानो, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी पहिली शिवजयंती साजरी केली. 19 फेब्रुवारी तारीख शोधून काढली. रायगडचा किल्ला, रायगडच्या किल्ल्यावरची समाधी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शोधून काढली. असे आहा साळुंके नावाचे लेखक आपल्या पुस्तकामध्ये लिहितात, संदर्भासहित लिहितात. बांधवानो, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले रायगड किल्ल्यावरती आले. समाधीवरती झाड जंकड वाढले होते. प्रचंड घाण, प्रचंड झाडं, प्रचंड वेली, प्रचंड काटे ते होते. परंतु महात्मा ज्योतिराव फुलेंनी 3 दिवस महात्मा ज्योतिराव फुलेंनी ती रायगडची समाधी शोधून काढली. शोधल्यानंतर तिथे फुला अर्चना वाहिली, पूजा केली. तेव्हा पाछाडचा एक भट, जोशी भट हा रायगड किल्ल्यावरती आला. ज्योतिराव फुल्यांनी समाधीवरती फुला अर्चना केलेली पाहिल्यानंतर तो भट म्हणतो या शूद्राची तू पूजा का करतो. तेव्हा ज्योतिराव फुले म्हणतात जबान सांभाळा, नाहीतर जबान आम्ही तुमची तोडून टाकू. असे ज्योतिराव फुले होते. तापट स्वभावाचे, प्रामाणिक स्वभावाचे. ज्योतिराव फुलेंना प्रचंड राग आला. शिवाजी महाराजांची कुणबटाची पूजा करतो असं म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांची असं म्हटल्यावरती ज्योतिराव फुलेंना राग आला आणि तो राग अनावरण झाला. ज्योतिराव फुले म्हटले जीभ सांभाळा, नाही तर जीभ छाटून काढूत आम्ही तुमची, असा पाछाडच्या जोशी भटाला म्हटलं. म्हणजे शिवाजी महाराजांची खरी समाधी शोधून काढून शिवजयंती साजरी करणारे ज्योतिराव फुले 12 दिवस शिवजयंती साजरी करायचे, मोठमोठ्या उत्साहात साजरी करायचे आणि पुण्यामध्ये घोषणा करायचे आला आला शिवछत्रपतींचा मेला, भटा बामणानो पला पला, अशी घोषणा महात्मा ज्योतिराव फुल्यांची होती.
महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिवजयंती सुरू केली. 1882ला हंटर कमिशन समोर महात्मा ज्योतिराव फुलेंनी इंग्रजांना मागणी केली, तुम्ही देत असलेलं शिक्षण हे जुजबी आहे, जुजबी शिक्षण आणि जुजबी नोकऱ्या नको, तर आमचे लोक, आमचे शूद्र अतिशूद्र लोक IAS, IPS, ISI, दंडाधिकारी, विस्तार अधिकारी असं हायर क्वालिफाईड एज्युकेशन मिळावं ह्याची मागणी इंग्रजांकडे केली नव्हे तर इंग्रजांकडे अनुदानाची मागणी केली. इंग्रज लोक तुम्ही देत असलेलं अनुदान कमी पडत आहे, तुम्ही इंग्रजांना सांगितलं म्हणजे ज्योतिराव फुल्यांनी ज्या समाजासाठी कार्य केलं त्याची मागणी इंग्रजांकडे केली की अनुदान देत असलेल्या शाळेसाठी कमी पडत आहे, ते अनुदान वाढवून द्यावं. म्हणजे इंग्रज मायबाप हे अनुदान देत होते. म्हणजे जे शिक्षणासाठी मदत करत होते त्यांना ज्योतिराव फुले मायबाप म्हणत होते. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचे आसूड असे अनेक ग्रंथ ज्योतिराव फुल्यांनी विज्ञानाच्या कसोटीवरती लिहिलेले आहेत, ते आपण वाचले पाहिजेत. हरिभाऊ नरके यांचा सुद्धा एक ग्रंथ आहे, गौरव ग्रंथ. त्याच्यानंतर DK खापर्डे साहेबांचा, ज्योतिराव फुल्यांचा सत्यधर्म, अशा अनेक 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 पुस्तकं आज महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये प्रकाशित झालेली आहेत. ती पुस्तकं आपण वाचली पाहिजेत. आपल्याला कळतं की हे ज्ञान आणि तत्वज्ञान किती महत्त्वाचं आहे. महात्मा ज्योतिराव फुले आपल्याला जेव्हा सोडून गेले 28 नोव्हेंबरला, त्याच्यानंतर पुढे तब्बल 8 वर्ष सावित्रीबाई फुलेंनी महात्मा ज्योतिराव फुलेंची शाळा सुरू ठेवली. सावित्रीबाई फुलेंना प्लेग जेव्हा रोग आला, महाभयंकर संकट आलं, प्लेगची साथ आली, आपल्या मुलाला, दत्तक घेतलेल्या मुलाला यशवंताला सांगितलं हॉस्पिटल उभं कर. आणि तर त्या प्लेगच्या साथीला सामोरी जाणाऱ्या सावित्रीबाई फुले होत्या. आज कोरोनासारखं संकट आहे देशावरती. कोरोनासारखं संकट असताना देवेंद्र फडणवीस सांगतात तुम्ही केंद्राला मदत करा. महाराष्ट्राला मदत देवेंद्र फडणवीस करत नाहीत. केंद्राला निधी जमा करून महाराष्ट्र द्रोह करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत आहेत. परंतु त्यांनी ज्योतिराव फुल्यांकडून आदर्श घेतला पाहिजे, सावित्रीबाई फुलेंकडून आदर्श घेतला पाहिजे. सावित्रीबाई फुलेंनी प्लेग सारख्या महाआजारासमोर जाऊन तो प्लेग आजार स्वतःवरती जेव्हा चढला त्याच्यामध्ये सावित्रीबाई मृत्युमुखी झाल्या आणि सावित्रीबाई फुले सुद्धा आपल्याला सोडून गेल्या. 26 जुलै 1874ला ज्यांचा जन्म झाला ते घाडगे कुटुंबातले राजर्षी छत्रपती शाहू महाराज. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या करवीर नगरीमध्ये जेव्हा आपण ऐकून हैराण व्हाल, 26 जुलै 1902 रोजी आरक्षणाची घोषणा केली. 50% आरक्षण देण्याचा त्यांनी उद्गार केले, नवे तर अंमलबजावणी केली. जेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी 1902 रोजी जन्मदिनानिमित्त समाजाला आरक्षणाची घोषणा केली. छत्रपती शाहू महाराजांना माहिती होतं छत्रपती शाहू महाराजांचं नाव यशवंत घाडगे, हे घाडगे कुटुंबातले छत्रपती शाहू महाराजांचे गादीचे वारसदार स्वतः छत्रपती शाहू महाराज जेव्हा झाले, छत्रपती शाहू महाराजांना दत्तक घेतलं कोल्हापूरच्या गादीवरती. आणि छत्रपती शाहू महाराज माणसातला राजा आणि राजातला माणूस असे ओळख असणारे छत्रपती शाहू महाराज होते. छत्रपती शाहू महाराजांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांचा वसा आणि वारसा, छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा पुढे आणला. आणि छत्रपती महात्मा ज्योतिराव फुल्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी जे केलेलं कार्य हे प्रत्यक्षात अंमलबजावणीमध्ये म्हणजे प्रत्यक्षात लोकशाही निर्माण करणारे बलाढ्य असे विश्वाचे आदर्श म्हणून छत्रपती शाहू महाराज ठरले. हे छत्रपती शाहू महाराज जेव्हा आपल्या करवीर नगरीमध्ये मोठमोठ्या हॉस्टेलची निर्मिती करतात, पहिल्यांदा शाहू महाराजांनी एक हॉस्टेल निर्मिती केलं, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित केलं. परंतु पुरोहित ब्राह्मण लोक अस्पृश्यतेचा व्यवहार करतात, वादांक निर्माण करतात हॉस्टेलमध्ये, म्हणून लोक यायला तयार नाहीत. म्हणून छत्रपती शाहूजी महाराजांनी वेगवेगळ्या जातीसाठी वेगवेगळे हॉस्टेल निर्माण केले. लिंगायतांसाठी, कुणब्यांसाठी, मराठ्यांसाठी, ब्राह्मणांसाठी, मुस्लिम समाजासाठी, ख्रिश्चन समाजासाठी, सर्व जाती धर्मासाठी वेगवेगळे हॉस्टेल निर्माण केले. हॉस्टेलची निर्मिती का केली? त्यांना संदर्भ सापडला. कोणता? तो संदर्भ आहे शिक्षण नाही म्हणून हे अज्ञान आहे. शिक्षण घेतलं तर अनेक हॉस्टेल आज वेगवेगळे आहेत, ते उद्या एकत्रित आल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु आज आम्ही शिकून काय केलं? आज महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराजांचा हेतू, उद्देश, पर्पज, ऑब्जेक्ट कोणता होता? तो ऑब्जेक्ट आणि पर्पज होता शिकल्यानंतर समाज एकत्रित येईल, सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येतील. हा पर्पज आणि ऑब्जेक्ट असताना आज आपण काय त्या ऑब्जेक्टवरती आणि पर्पजवरती अंमलबजावणी इम्प्लिमेंट करत आहोत का? हा प्रश्न आपण स्वतः विचारला पाहिजे.
छत्रपती शाहू महाराज दलित नव्हते, महार नव्हते, बौद्ध नव्हते. छत्रपती शाहू महाराज हे कुलवाडी होते, ते मराठा साम्राज्याचे राजे होते. तरी देखील त्यांच्या नावाच्या पुढं दलित कर्तृत्ववान, दलित राजे असं लावणं अयोग्य आहे. कारण ते बहुजनांचे राजे. म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मण, प्रभू, शेणवी, पारशी वगळता उर्वरित बहुजन समाज अशी व्याख्या केलेली असताना आम्ही का विसरतो? बांधवानो, छत्रपती शाहू महाराजांनी वेगवेगळ्या हॉस्टेलची निर्मिती केली. छत्रपती शाहू महाराजांनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांसाठी धरणं बांधली. छत्रपती शाहू महाराज पहिले असे आदर्श राजे आहेत ज्यांनी गुन्हेगारांकडून धरण बांधून घेतलं. पारधी जातीच्या लोकांकडून गुन्हेगारी होत होती. छत्रपती शाहू महाराजांनी शोधून काढलं, हे चोरी का करतात? पारधी जातीचे लोक चोरी का करतात? कारण खायला अन्न नाही, राहायला छत नाही, राहायला घर नाही, म्हणून पारधी जातीचे लोक चोरी करतात. म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या तिजोरीचं, सोन्याच्या आणि पैशाच्या तिजोरीचा रखवालदारच पारधी जातीच्या लोकांना केलं. म्हणजे तिजोरीच्या, पैशाच्या, सोन्याच्या, मोहऱ्याच्या रखवालदारच जेव्हा पारधी जातीच्या माणसाला केलं, तेव्हा लोक म्हणायला लागले, अहो पारधी जातीचे लोक चोर असतात, ते चोरी करतात, त्यांना खायला अन्न मिळत नाही म्हणून चोरी करतात. पण छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं, त्यांना पैशाच्या तिजोरीचाच जर आपण रखवालदार केलं, चोरी करणार नाहीत. त्यांचा एक शिपाई प्रामाणिक जेव्हा छत्रपती शाहू महाराज आतमध्ये झोपले होते रूममध्ये आणि सांगितलं होतं प्रामाणिकपणे, ही पारधी बांधवांची टेस्ट होती खरी तर, ती टेस्टमध्ये ते यशस्वी झाले. प्रत्यक्षामध्ये शाहू महाराजांनी पारधी जातीच्या बांधवांना सांगितलं होतं, कुणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस माझ्या आदेशाशिवाय. छत्रपती शाहू महाराजांचा नातेवाईक समोर आले आणि सांगितलं, मला आतमध्ये जाऊ दे. पारधी बांधव म्हणाले, आम्ही तुम्हाला शाहू महाराजांच्या आदेशाशिवाय सोडणार नाहीत, जोपर्यंत शाहू महाराजांचा आदेश येत नाही तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाहीत. तेव्हा तो समोरचा माणूस बंड करायला निघाला, विद्रोह करायला निघाला, भांडायला निघाला. छत्रपती शाहू महाराजांना कळलं पारधी बांधवांमध्ये प्रामाणिकपणा आहे, आणि प्रामाणिकपणा पाहून छत्रपती शाहू महाराज पुढे आले आणि त्या पारधी बांधवांच्या बद्दल त्या व्यक्तींना सांगितलं, पाहिलं पारधी बांधवांमध्ये किती प्रामाणिकपणा आहे. म्हणजे ठरवलं तर ते जीवाचं रान करतील आणि जीवाची, प्राणाची आहुती देतील असे पारधी बांधव. या पारधी बांधवांवरती विश्वास ठेवला. कर्नाटकामध्ये गुन्हेगारी जातींकडून होणारा चोरी किंवा वेगवेगळ्या जातीचे गुन्हे म्हणून त्या कर्नाटकाच्या राजाने त्यांना फाशीची शिक्षा देण्याचं ठरवलं, त्यांना मारण्याचं ठरवलं. छत्रपती शाहू महाराज त्या कर्नाटकामध्ये गेले आणि छत्रपती शाहू महाराजांनी त्या कर्नाटकातल्या लोकांना सांगितलं, राजांना सांगितलं, या गुन्हेगारी जातीतल्या लोकांना तुम्ही फाशी देणार, मारणार, त्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे द्या, त्यांना शिक्षा मी देतो. त्या कर्नाटकातल्या राजानं छत्रपती शाहू महाराजांना ते गुन्हेगारी करणाऱ्या जातीतले लोक दिले. ते गुन्हेगारी लोक म्हणजे भटकंती करणाऱ्या जातीचे लोक छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या करवीर नगरीत आणले, कोल्हापुरा संस्थानात आणले आणि त्या भटकंती करणाऱ्या जातीतल्या लोकांना सांगितलं, मी तुम्हाला काम देईल, ते प्रामाणिकपणे कराल का? त्यांनी सांगितलं, हा महाराज आम्ही प्रामाणिकपणे करू. शाहू महाराजांनी सांगितलं, ते डोंगर आहेत ते फोडून काढा. डोंगर फोडलं, माती वेगळी, दगड वेगळे करा. दगड वेगळे केले, माती वेगळी केली आणि सांगितलं, आता दगडावरती दगड ठेवा, त्याला चिखल लावा. म्हणजे त्या काळामध्ये राधानगरी धरण हा गुन्हेगारी जातींकडून बांधलेला आहे, याचा अभिमान आपल्याला असायला हवा. त्या काळामध्ये कुणी इंजिनियर, त्या काळामध्ये आजचे धरण आपण चिपळूणचा पाहिला, नवा धरण बांधला, तो फुटला, त्याने सांगितलं खेकड्याने फोडला. छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये राधानगरी धरण गुन्हेगारी करणाऱ्या जातींच्या हातून बांधून घेतला आणि त्या गुन्हेगारी जातीतल्या लोकांना प्रतिनिधित्व दिलं. चोरी का करतात? खायला अन्न नाही, खायला अन्न मिळालं ते बांधव चोरी करणार नाहीत, असा माणसातला राजा आणि राजातला माणूस म्हणजे छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये जेव्हा ते नदीच्या काठावरती जेव्हा त्यांचा सुद्धा अपमान झाला, पुरोहित प्रकरण गाजलं, पुरोहिताने प्रकरण गाजलं, वेदांचं प्रकरण, पुरोहितांचं प्रकरण, किंबहुना पुराणोक्त पद्धतीचं प्रकरण. जेव्हा छत्रपती शाहू महाराज हे आंघोळी करण्यासाठी उतरले, तो भट बिना आंघोळी करता त्या काठावरती आला आणि जेव्हा छत्रपती शाहू महाराजांच्या शिपायाला कळलं की हा भट आंघोळी करून आलेला नाही आणि पुराणांचे ग्रंथ म्हणत आहे, वेदांचे शुद्ध मंत्र म्हणत नाही, हे कळल्यानंतर शाहू महाराजांनी त्या लोकांना त्या अधिकारावरून रिक्त केलं, त्या अधिकार त्यांचे शून्यवत केले आणि त्यांनी स्वतंत्र जंगम समाजाची स्थापना केली. स्वतंत्र मराठा समाजामध्ये जंगम समाजाची निर्मिती केली आणि ते येणाऱ्या काळामध्ये पूजा विधी करतील असा आदेश दिला.
म्हणजे धार्मिक पीठाची स्थापना करणारे शाहू महाराज होते, लिंगायत समाजाला मदत करणारे शाहू महाराज होते, नव्हे तर ओबीसी एससी एनटी डीएनटी व्हीजेएनटी 18 प्रगट जातीच्या 12 बलुतेदारांना मदत करणारे छत्रपती शाहू महाराज होते. हे मराठा होते, बहुजनांसाठी लढले. किंबहुना जेव्हा 26 जून 1902 शाहू महाराजांनी आरक्षण अंमलबजावणीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोकमान्य टिळकांनी अखनी येथे जाऊन शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये नव्हे तर त्यांनी ज्या लोकमान्य टिळकांनी तरी घोषणा केलीच, परंतु गणपत अभयंकर नावाचा व्यक्ती साताऱ्यामधून शाहू महाराजांकडे गेला. गणपत अभयंकर यांचं संस्थान वेगळं आणि शाहू महाराजांचं संस्थान वेगळं, परंतु शाहू महाराजांच्या संस्थानामध्ये 50% राखीव जागा येणाऱ्या काळामध्ये मराठापासून ते आदिवासी समाजासाठी असतील असा आलेख काढल्यानंतर, जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर हा जाहीरनामा गणपत अभयंकर पटवून गणपत अभयंकर नावाच्या व्यक्तीला पचनी पडला नाही आणि म्हणून तो गणपत अभयंकर त्या ठिकाणी आणि त्यांनी शाहू महाराजांना सांगितलं, शाहू महाराज जरा जास्तच होतंय, तुम्ही देत असलेलं आरक्षण हे नालायकांना लायक करणार आहे आणि लायकांना नालायक करणार आहे, अशा प्रकारचे शब्द उच्चार करून शाहू महाराजांचा अपमान केलाच, परंतु त्या ठिकाणी आरक्षणाचा प्रतिनिधित्वाचा अपमान केला, रिप्रेझेंट अपमान केला. शाहू महाराजांना त्या लोकांच्या मनामध्ये काय चाललं हे कळत होतं. नालायकांना लायक बनवण्याचं काम छत्रपती शाहू महाराज करत होते. म्हणजे नालायक म्हणजे ही शिवी नव्हे, जे लायक नाहीत ते नालायक, त्यांना लायक करण्याचं काम या ब्राह्मणांनी कधी केलं नाही. त्यांना जाणीवपूर्वक शिक्षणापासून वंचित ठेवलं, नोकरीपासून पदभारापासून वंचित केलं आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी प्रतिनिधित्व देऊन खूप मोठं काम केलं होतं हे पुरोहितांना माहिती पडलं आणि म्हणून गणपत अभयंकराला आपल्या बग्गीमध्ये बसवलं शाहू महाराजांनी आणि घोड्याच्या तबेल्यामध्ये नेलं आणि तबेल्यामध्ये घेऊन गेल्यानंतर गणपत अभयंकराला प्रॅक्टिकल दाखवून दिलं. हे पहा, घोड्यांचे मुस्कांडा आम्ही बांधलेले आहेत, प्रत्येकाचे चणे प्रत्येकाच्या थोबाडा बांधलेले आहेत. शिपायाला आदेश दिला, प्रत्येक थोबाडाला बांधलेले चणे एका जागी ढिगारे करा आणि तो ढिगार केल्यानंतर जेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी गणपत अभयंकरांना विचारलं, पहा आता हे सर्व मोठे घोडे, छोटे घोडे, लहान घोडे, रोगी घोडे, निरोगी घोडे एकदमच धावत त्या ढिगारावरती आले आणि जे रोगी घोडे होते, लहान घोडे होते, जे छोटे घोडे होते ते मागे राहिले, कारण त्यांना माहिती होतं हे मोठे घोडे पुढे चणे खाताना मागून आमच्या लाता मारतील, चणे तर खायला मिळणार नाहीत, परंतु आम्हाला लाता खायला मिळतील, म्हणून लाता खाण्यापेक्षा आणि चणे खाण्यापेक्षा आपण दूर अंतरावरती उभं राहिलेलं बरं आहे, चांगलं आहे, अशी त्या घोड्यांची मानसिकता झाली. आणि मग शाहू महाराजांनी त्या गणपत अभयंकरांना म्हटलं, काय आता चणे खायला मिळत अंतरावरती उभे आहेत, जे घाबरतात, भीतात, अशा लोकांचं मी काय करू, गोळी मारून त्यांना मारून टाकू का? तेव्हा गणपत अभयंकरांना कळालं, जे लहान घोडे, छोटे घोडे, मोठे घोडे, रोगी घोडे, निरोगी घोडे यांना प्रतिनिधित्व शाहू महाराजांनी दिलेलं आहे. म्हणजे काय तर प्रत्येकाचे चणे प्रत्येकाच्या थोबाडा का बांधलेले आहेत, कारण दुसऱ्याच्या ताटात तिसऱ्याने डोकावू नये म्हणून प्रतिनिधित्व सुद्धा त्याच अर्थात दिलेलं आहे. आणि म्हणून शाहू महाराजांनी प्रत्येक व्यक्तीला प्रतिनिधित्व दिलं. करवीर नगरीमध्ये भास्करराव जाधवांना कलेक्टर तयार झाले. कुणबी समाजाचे पहिले कलेक्टर हे भास्करराव जाधव यांनी जेव्हा शाहू महाराजांना कळलं की डॉक्टर BR आंबेडकर साताऱ्यातून मॅट्रिक पास झालेत, एका दलित कुटुंबातला, महार कुटुंबातला, शिक्षण न घेणाऱ्या कुटुंबातली लोक मॅट्रिक पास झालेत, याचा आनंद झाल्यानंतर शाहू महाराजांना प्रचंड आनंद झाला. बाबासाहेब आंबेडकर कुणीतरी असा विद्यार्थी जो शिकतोय, चांगलं होत करू आहे, प्रयत्नवादी आहे, हे शाहू महाराजांच्या कानावरती खबर गेली आणि दस्तूरखुद्द शाहू महाराजांनी आदेश काढला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्याची तयारी करा, त्यांना शोधून आपल्या करवीर नगरीमध्ये उपस्थित करा. वन भटकले शाहू महाराजांचे शिपाई वर्ग, मुंबईमध्ये आले, दादरमध्ये आले, मुंबई महाराष्ट्र पिंजून काढला, बाबासाहेब आंबेडकर त्यांना भेटले नाही. नंतर शाहू महाराजांच्या कानावरती खबर गेली की बाबासाहेब आंबेडकर दादरमधल्या बीटी चालीमध्ये राहत आहेत. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर त्या चालीमध्ये राहत आहेत हे शाहू महाराजांना समजल्यानंतर शाहू महाराजांनी आपल्या 10 कार घेऊन गेले. त्या कालामध्ये एका कारची किंमत 2 कोटी रुपये होती. म्हणजे 20 कोटीची संपत्ती घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला दस्तूर खुद्द शाहू महाराज दादरमध्ये आले. दादरमध्ये आल्यानंतर शाहू महाराजांना हे बाबासाहेब आंबेडकरांना एका लहान मुलाने सांगितलं, शाहू महाराज भेटायला आलेले आहेत, बाबासाहेबांना सांगा. बाबासाहेब आराम खुर्चीमध्ये पुस्तक वाचत होते आणि
त्यांना कळलं की शाहू महाराज आपल्याला करवीर नगरीचे राजे, कोल्हापुराचे राजे शाहू महाराज आपल्याला भेटायला आलेले आहेत. हे कळल्यानंतर बाबासाहेबांना आनंद झाला, प्रचंड आनंद झाला, डोळ्यातून अश्रू आले आणि शाहू महाराजांच्या गलाभेट घेतली. गलाभेट घेतल्यानंतर शाहू महाराजांना बाबासाहेब रडतायत हे पाहून दुःख झालं आणि शाहू महाराज बाबासाहेबांना विचारतात, अहो बाबासाहेब, तुम्ही तर विद्वत्तेचे राजे, तुम्ही तर ज्ञानाचे राजे, आम्ही कोल्हापुराचे राजे आहोत आणि म्हणून अशा होतकरू विद्यार्थ्यांची समाजाला गरज आहे, नितांत गरज आहे. आणि म्हणून तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली तर मला सांगा. तुमच्या पत्नी रमाबाई म्हणजे माझ्या मुलीसारखी आहे, कोणत्याही प्रकारची मदत लागली तर आवर्जून तुम्ही सांगा. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यातून अश्रू आले की ज्ञानाच्या महासागराला भेटायला एका कोल्हापूरचा राजा, जे कोल्हापूरचे राजे नव्हे तर ते एक स्वतंत्र लोकशाहीची अंमलबजावणी करणारे शाहू महाराज होते, हे बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 झाला. महू मध्य प्रदेश या ठिकाणी झाला. बाबासाहेबांचे वडील भीमराव रामजी आंबेडकर, भीमरावांचे वडील हे रामजी, त्यांच्या आईचे नाव रमाबाई, म्हणजे रमाबाई पत्नीचे नाव भीमाई, त्यांच्या आईचे नाव. भीमाईच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. जेव्हा रामजी आंबेडकर, ज्यांना रामजी सकपाळ म्हणायचे, ते मंडणगडमधले स्वतः आंबेवडी या गावचे होते. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रिटायर झाल्यानंतर, आर्मीमध्ये असल्यामुळे रिटायर झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील हे गावी आले. गावी आल्यानंतर कृष्णाजी अर्जुन किर्लोस्करांना भेटले. कृष्णाजी अर्जुन किर्लोस्कर यांचं कदम आडनाव कृष्णाजी अर्जुन किर्लोस्कर गुरुजी हे मराठा समाजाचे होते आणि त्या मराठा समाजाच्या कृष्णाजी अर्जुन किर्लोस्कर गुरुजींनी बाबासाहेब आंबेडकरांना चांगल्यातलं चांगलं दर्जाचं शिक्षण घेता यावं यासाठी सातारा या ठिकाणी पाठवले. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मॅट्रिक पास झाले तेव्हा कृष्णाजी अर्जुन किर्लोस्करांनी बुद्धांचं चरित्र, बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ शुद्ध मराठीमध्ये कृष्णाजी अर्जुन किर्लोस्करांनी लिहून बाबासाहेब आंबेडकरांना भेट स्वरूपात दिला आणि त्या ग्रंथाचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती होता. कृष्णाजी अर्जुन किर्लोस्करांच्या माध्यमातून सयाजीराजे गायकवाड यांच्या दरबारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणण्यात आलं. सयाजीराजे गायकवाड म्हणजे बडोद्याचे राजे, गुजरातमधले राजे, प्रचंड संपत्ती, प्रचंड धनदौलत, प्रचंड सेना, प्रचंड शिपाई वर्ग, प्रचंड माल शेती असणारे राजे म्हणजे सयाजीराजे गायकवाड. सयाजीराजे गायकवाड मराठा कुटुंबातले होते. कृष्णाजी अर्जुन किर्लोस्कर गुरुजी मराठा कुटुंबातले होते. दस्तूर खुद्द शाहू महाराज मराठा कुटुंबातील होते. 3 मराठ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढे आणण्यासाठी जीवाचं रान केलं. म्हणजे आज हिंदू आणि मुस्लिमांच्या, हिंदू आणि बौद्धांच्या म्हणजे मराठा आणि महार असा वाद निर्माण करण्याच्या अगोदर आपला इतिहास आपण पाहिला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर महार कुटुंबातून होते तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना जीवाचं रान करून बाबासाहेब आंबेडकर शिकावे, बाबासाहेब आंबेडकरांनी नेतृत्व करावं यासाठी 20 मार्च 1920 ला माणगाव शाहू महाराजांनी बाबासाहेबांना सांगितलं, बाबासाहेब तुम्ही लोकमान्य आहात, तुम्ही येणाऱ्या काळामध्ये या समाजाचं नेतृत्व करा. म्हणजे छत्रपती शाहू महाराज बाबासाहेबांना लोकमान्य म्हणायचे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य, लोकनेतृत्व म्हणून तुम्ही उदयास आलेला आहात आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अशा समाजाचं नेतृत्व करायला हवं असं माणगावच्या परिषदेमध्ये स्वतः शाहू महाराजांनी सांगितलं होतं. म्हणजे मराठा समाजातल्या लोकांनी, मराठा समाजातल्या राजांनी कृष्णाजी अर्जुन किर्लोस्कर, छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती सयाजीराजे गायकवाड यांनी जीवाचं रान केलं. का तर बाबासाहेब आंबेडकर शिकावेत. बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक मदत केली. सयाजीराजे गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली, नियम बाह्य जाऊन स्कॉलरशिप दिली, बाबासाहेबांना मदत केली. आणि बाबासाहेबांना प्रश्न विचारला, बाबासाहेब तुम्ही जर शिकला तर तुमच्या शिक्षणाचा समाजासाठी काय फायदा असेल, तुम्ही शिक्षणाचं काय कराल? तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी 1 लाईनमध्ये आन्सर दिलं, माय एज्युकेशन फॉर माय सोसायटी, माझं शिक्षण माझ्या समाजासाठी असेल. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जेव्हा 1891 ला 14 एप्रिल महू या गावी झाला, त्याच्यानंतर ते 1916 ला सामाजिक जीवनामध्ये पदार्पण केलं. 1916 मध्ये, कारण बाबासाहेब आंबेडकरांची आई लहान वयातच बाबासाहेब आंबेडकर असताना सोडून गेल्या, त्यामुळे त्यांचं संपूर्ण संगोपन रामजी आंबेडकरांनी केलं. आणि त्याच्यासोबत 7 शाहू महाराजांची, सयाजीराजे गायकवाड आणि स्वतः कृष्णाजी अर्जुन किर्लोस्कर गुरुजींची होती, जे दस्तूर खुद्द मराठा समाजातून होते. मग आज बाबासाहेबांविषयीचा मराठा आणि बौद्धांचा वाद का निर्माण केला जातो?
आज मराठा तरुणांच्या डोक्यामध्ये बौद्धांविषयी तेढ निर्माण का केली जाते आणि बौद्ध तरुणांच्या डोक्यामध्ये मराठा विषय समाजाची चेड का निर्माण केली जाते हे आपण पाहिलं पाहिजे. बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वोत्परी प्रयत्न करून मराठा समाजाचे ऋण, मराठा समाजाचे उपकार परतफेड भारतीय संविधानात केलेले आहेत. परंतु भारतीय संविधान हे दलित पुरतं मर्यादित, महार जातीपुरतं मर्यादित आपण ठेवून आपण त्या संविधानापासून वंचित आहोत हे आपण मान्य करायला पाहिजे. हा ही आरोप नसून ही वस्तुस्थिती आहे. हा केवळ आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपण सर्व तरुणांनी बाबासाहेबांविषयीची जी तेढ निर्माण केलेली आहे मनात, मी जरी आता आगरी समाजाचा आहे, मी ओबी समाजाचा रोशन पाटील आहे, मी जरी ओबीसी समाजाचा असलो तरी जेव्हा लहान असताना आमच्या समोर बाबासाहेबांचं नाव जरी घेतलं तरी तलपायातली मस्तकामध्ये आग जात होती. कारण इथल्या पुरोहितांनी, इथल्या ब्राह्मणवाद्यांनी आमच्या डोक्यामध्ये बाबासाहेब म्हणजे दलितांचे उद्धार करते, दलितांचे कैवारी, बहुजनांचे कैवारी म्हणून आम्हाला कधी शिकवले नाही, भारतीयांचे कैवारी म्हणून आम्हाला कधी शिकवले नाही, भूमिपुत्रांचे कैवारी म्हणून आम्हाला शिकवले नाही. आणि म्हणून भूमिपुत्रांचे ऋण उपकार बाबासाहेब आंबेडकरांनी परतफेडमध्ये दिले आहेत. आपला मी संदर्भ देऊन सांगेन, 1933 ते 1939 असा 7 वर्षाचा प्रदीर्घ काळ शेतकऱ्यांचा लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अप्पासाहेब नारायण नागू पाटील, अनंत छित्रे, सी.के. बोले अशा सर्व जातींच्या नेतृत्वाखाली उभा केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1934ला चरी या सत्याग्रहामध्ये सहभागी घेऊन आगरी, कोळी, कराडी, कुणबी, तेली, माळी यांना मार्गदर्शन केलं. आणि 1934ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगतात, जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र विधान मुंबई, त्या काळामध्ये मुंबई विधानसभा होती, त्या विधानमंडळामध्ये पहिले शेतकऱ्यांचे असे आमदार आहेत ज्यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या हिताचा बिल पास करायला लावला. आणि कसेल त्याची जमीन, राहील त्याचा घर, हा कुळ कायदा 1949ला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तयार झाला. इंग्रजांच्या अधिकाऱ्यांना दखल घ्यावी लागली, इंग्रजांच्या कलेक्टरांना दखल घ्यावी लागली. एवढा प्रदीर्घ काळ असा महात्मा गांधींनी, लोकमान्य टिळकांनी, सावरकरांनी एवढा मोठा कधी प्रदीर्घ काळ असं आंदोलन छेडलं नाही. एवढं प्रदीर्घ काळ इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी आगरी, कोली, कराडी, कुणबी, माळी, सुतार, लोहार, कुंभार, बौद्ध, चांभार या सर्व जातींनी एकत्रित येऊन कष्टकरी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली इथल्या 18 प्रगट जातीच्या 12 बलुतेदारांनी आंदोलन उभं केल्याचा इतिहास आम्हाला तात्काळ सापडतो. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर वकील होते म्हणून योग्य मांडणी करत होते. 1931ला रोहामध्ये झालेल्या सभेनंतर नारायण नागू पाटीलांवरती भाषणबंदी आणली. ती भाषणबंदी ऑक्टोबर 1932ला बंद करण्यात आली, उठवण्यात आली. ते बाबासाहेब आंबेडकरांच्या कष्टामुळे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांविषयीची आगरी, कोळी, कराडी, कुणबी, मराठा समाजात चुकीची भावना, द्वेषाची भावना जाणीवपूर्वक निर्माण करत आहेत. मग कोण करत आहेत हे लोक? आम्ही स्वतःला प्रश्न विचारा. जे बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटलांच्या घरी जायचे आणि सांगायचे जिताड्याचा कालवण आणि नाचण्याची भाकरी, तांदळाची भाकरी करा, 15-15 दिवस बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील, आगरी समाजाचे नेतृत्व यांच्या घरी जाऊन राहत असायचे. नाचण्याची भाकरी, जिताडा, म्हावरा सर्व खाण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं नातं हे आमचं असं जवळीकतेचं नातं होतं. मग वर्तमान काळामध्ये आम्हाला बाबासाहेबांचं नातं, मराठा कुणब्यांचं नातं का तोडलं जातंय, जाणीवपूर्वक का तोडलं जातंय याचा विचार आम्ही करायला हवा. बांधवांनो, नियोजित वेल 1 तासाचा होता. जवळपास आता आपला वेल संपायला आलेला आहे आणि संपून सुद्धा गेलेला असावा. परंतु जाता जाता काही 2 महत्त्वाचे मुद्दे सांगेल आणि ते मी थांबणार आहे. खरं तर न्यू महाराष्ट्र पेज या चॅनलचे मी लाख धन्यवाद देईल, ज्यांनी शिवराय ते भीमराय असा विषय नियोजित केला. 18 प्रगट जाती, 12 बलुतेदार भूमिपुत्रांना जागृत करण्याचा विषय नियोजित केला. म्हणून मी या सर्व लोकांचे, या सर्व टीमचे ऋण व्यक्त आणि धन्यवाद व्यक्त करेन. जाता जाता 2 महत्त्वाचे मुद्दे मांडेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1918ला साऊथ ब्युरो कमिशन समोर 52% ओबीसी, 22.5% SC ST साठी आणि 11.5% मुसलमानांसाठी असा साऊथ ब्युरो कमिशनला मागणी करण्याचा प्रयत्न केला. भास्करराव जाधव, करवी नगरीचे कलेक्टर, शाहू महाराजांच्या सांगण्यावरून 1918ला 52% ओबीसी साठी आरक्षणाची मागणी केली. 22.5%ची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC ST साठी केली, तर 11.5% जिन्यांनी
केली मुस्लिम समाजासाठी आणि 3.5% ब्राह्मण समाजासाठी लोकमान्य टिळकांनी मागणी केली. आणि म्हणून भास्करराव जाधवांना बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे तुम्ही मागणी करा मी तुम्हाला पुष्टी देतो. मुस्लिम लोकांना म्हणायचे तुम्ही मागणी करा आम्ही तुम्हाला पुष्टी देतो. आपण एकामेकाला सहकार्य करू आणि हा लढा विजय करू. आपल्याला प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं आहे. तेव्हा लोकमान्य टिळकांना कळलं बाबासाहेब आंबेडकर भास्करराव जाधव बॅरिस्टर जीना एकत्रित झालेले आहेत, एकत्रित मागणी करत आहेत, राष्ट्रीय अभिजन आंदोलनाचं उभं राहू शकतो. म्हणून लोकमान्य टिळक यवतमाळ, भुसावळ आणि अखनी येथे जाहीर सभामध्ये म्हणतात. अखनीच्या सभेमध्ये शाहू महाराजांना कळावं म्हणून ते स्वतः म्हणतात काय तेली, तंबोली आणि कुणबटाना जाऊन काही संसदेमध्ये नांगर हाकलायचा आहे? ती काही शेती आहे का की कुणबी जाऊन तिथं पैरणी करतील, नांगर हकलतील? ती काही शिलाईची मशीन आहे का शिंपी जाऊन तिथं शिलाई करतील? ते काही हळ आहे का जे तिथं जाऊन हे तेल काढतील? अशा प्रकारचे चुकीचे उद्गार लोकमान्य टिळकांनी काढून त्यांचं चरित्र डोळ्यासमोर आणून दिलं. लोकांसमोर त्यांचं खरं चरित्र आलं. ते म्हणायचे तेली, तंबोली आणि कुणबटाना जाऊन काय संसदेत नांगर हाकलायचं आहे का? म्हणजे एकीकडे इंग्रज लोक विधानसभा गठीत करत होते, विधानसभेमध्ये असेंब्लीमध्ये आम्हाला प्रतिनिधित्व मिळणार होते, आमचे हिस्से आमचे फैसले आम्ही स्वतः घेऊत, आमचे कायदे आम्ही स्वतः निर्माण करू, याकरिता इंग्रजांनी प्रयत्न केले भूमिपुत्रांना प्रतिनिधित्व देण्याचं. परंतु लोकमान्य टिळकांनी जाहीर विरोध केला आणि पंढरपूरच्या सभेमध्ये लोकमान्य टिळक म्हणाले काय तेली, तंबोली, कुणबटाना जाऊन काय नांगर हाकलायचं आहे का? तेव्हा पंढरपूरच्या सभेमध्ये अडाणी गाडगे महाराज, होतकरू गाडगे महाराज, कीर्तनकार, महाकीर्तनकार, प्रयत्नवादी, बुद्धिवादी, चिकित्सक गाडगे महाराज त्या लोकमान्य टिळकांना प्रश्न विचारतात. अहो लोकमान्य टिळक, तुम्ही महाभारत चाला, भागवत गीता चाला, रामायण चाला, एखादा मंत्र आमच्यावरती ठोका आणि आम्ही तुमची पिढ्यानं पिढ्या मललेली धुतलेली कपडे धुणारे धोबी आम्हाला पण बामन करा आणि संसदेमध्ये आणि असेंब्लीमध्ये आम्हाला विधानसभेमध्ये घ्या. म्हणजे याचा दुसरा अर्थ काय होतो? तेली, तंबोली, कुणबट हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये नावं घेऊन ह्यांचं प्रतिनिधित्व लोकमान्य टिळक नाकारत होते. हे गाडगे महाराजांना कळलं. मग गाडगे महाराजांना यातून काय कळलं? केवळ ब्राह्मणांना जाण्याचा अधिकार असायला हवा. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शांत बसले नाही. 1928ला सायमन कमिशन आलं भारतामध्ये. दर 10 वर्षानंतर समीक्षा करण्यासाठी कमिशन भारतामध्ये येईल आणि सर्व जातींना प्रतिनिधित्व देईल. का? इंग्रज देश सोडून जाणार आहेत आणि इंग्रजांच्या नावाने दुही माजू नये याकरिता इंग्रज लोक सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रतिनिधित्व देणार होते. ही मागणी करण्यासाठी आयोगाचं गठन करण्यात आलं होतं. साऊथ ब्युरो कमिशन ही मागणी पूर्ण करणार होतं. परंतु महात्मा गांधीजींनी सांगितलं गो बॅक सायमन. सायमन कमिशन काय होतं आम्हाला माहिती नाही. सायमन कमिशन गो बॅक सांगितलं, पण सायमन आम्हाला हक्क अधिकार देण्यासाठी आलं होतं. इंग्रज देश सोडून जाणार आहेत, सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळणार होतं, हे सायमन देणार होतं. परंतु सायमन गो बॅक करून महात्मा गांधीजींनी त्याचा विरोध केला. जेव्हा इंग्रजांच्या लंडनमध्ये इंग्रजांनी असेंब्ली बोलवली आणि राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेबांना आमंत्रण दिलं, महात्मा गांधीजींना आमंत्रण दिलं. बाबासाहेबांनी मागणी केली की आम्हाला आमचा जन्म होतो, आमचा मृत्यू होतो, आमच्याकडे करधारक नाही, संपत्ती नाही, आम्ही राजे नाही, त्यामुळे आमची जमीन देखील, आमचा 7/12 देखील आमच्या नावे नाही, म्हणून आम्हाला मताचा अधिकार वय वर्ष 21 असताना देण्यात यावा. परंतु महात्मा गांधीजींनी याचा विरोध केला. महात्मा गांधीजी म्हणाले करधारक म्हणजे इन्कम टॅक्स कर भरतात त्या लोकांना मताचा अधिकार असावा, राजे लोकांना मताचा अधिकार असावा, संस्थानिक लोकांना मताचा अधिकार असावा, या 3च लोकांना मताचा अधिकार असावा असा महात्मा गांधीजींनी म्हटलं. बाबासाहेबांनी महात्मा गांधीजींना प्रश्न केला, आमचे लोक संस्थानिक नाहीत, राजे नाहीत, करधारक नाहीत, आम्ही जन्म घेतो, आमचा मृत्यू होतो, म्हणजे आमचा वयमर्यादा फक्त दिसते, या वयमर्यादाच्या आधारावरतीच आम्हाला मताचा अधिकार असावा. आणि तो मताचा अधिकार या भारतातल्या आणि जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणजे भारत, या भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लागू केला. 18 ऑगस्ट 1932ला कम्युनल अवॉर्ड डिक्लेअर झाला आणि कम्युनल अवॉर्ड डिक्लेअर झाल्यानंतर सर्वांना मताचा अधिकार निर्माण झाला, सर्वांना मताचा अधिकार मिळाला, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड आनंद झाला. परंतु महात्मा गांधीजींनी अमरण उपोषण पुण्यामध्ये करून 24 सप्टेंबर 1932ला पुन्हा पॅक्ट निर्माण करून स्वतंत्र मतदारसंघ अधिकार हिसकावून घेतला. जर स्वतंत्र मतदारसंघ अधिकार असता तर आज एससीचं प्रतिनिधित्व एससीनं केलं असतं, एसटीचं प्रतिनिधित्व एसटीनं केलं असतं, ओबीसीचं प्रतिनिधित्व
ओबीसीनं केलं असतं. परंतु आज ओबीसीचा नालायक प्रतिनिधी असेल त्यांना SC ST मुस्लिम लोक मतं देऊन निवडून आणतात. मुस्लिमांचा नालायक प्रतिनिधी असेल तर ओबीसी SC ST चे लोक मतं देऊन निवडून आणतात. आणि SCचा नालायक असेल तर मुस्लिम OBC ST चे लोक त्यांना निवडून आणतात. म्हणजे याचा अर्थ राखीव स्वतंत्र मतदारसंघ प्रणाली बाबासाहेब आंबेडकर लागू करू इच्छित होते. परंतु महात्मा गांधीजींनी काँग्रेसच्या माध्यमातून अनेक बौद्धवाड्यांना जाळण्यात आलं, संपवण्यात आलं. कोलकाता असेल, पाटणा असेल, बिहार असेल, महाराष्ट्र असेल, अनेक ठिकाणी या नेत्यांनी घराला आग लावली आणि बाबासाहेबांना नाईलास्तव पुन्हा पॅक्टवरती सिग्नेचर करायला मजबूर केलं गांधीजीनं. आणि सिग्नेचर करून, कारण बाबासाहेबांना माहिती होतं ज्या लोकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मला लागू करायचा आहे ते लोकच जर जीवित राहिले नाही तर त्या स्वतंत्र मतदारसंघाचा फायदा काय होईल. बाबासाहेब आंबेडकरांना मजबूर करून पुन्हा पॅक्टवरती साईन करायला लावलं. हा सत्य इतिहास आपण पाहिला पाहिजे. ह्याला प्रत्येकी संदर्भ आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा पॅकच्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे, जेल भरो आंदोलन केलेलं आहे. 50,000 स्त्रिया, 50,000 लोकांच्या माध्यमातून 25,000 स्त्रिया तर 25,000 पुरुष त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, जेल भरो आंदोलनामध्ये. एवढंच नाही तर 75,000 पुरुष जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनचं कन्व्हेन्शन अधिवेशन नागपूरमध्ये 1942ला ठेवलं, 75,000 50,000 पुरुष तर 25,000 स्त्रिया त्या आंदोलनामध्ये त्या अधिवेशनामध्ये सहभागी होत्या. आणि बाबासाहेब आंबेडकर मार्मिक 1942ला घोषणा करत होते. याचा अर्थ भरपूर काही सांगण्यासारखं आहे बांधवनो, परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे. वेळ नियोजित होता तो संपून गेलेला आहे. तरी सुद्धा आमचे सहकारी मित्रांनी सांगितलेलं आहे जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करावा. शेवटचा मुद्दा बांधवांनो, मी मताधिकाराचा मुद्दा सांगितला, आरक्षणाची थोडक्यात लढाई सांगितली. परंतु आज तात्काळ यांची प्रासंगिकता जर कोणती असेल तर आपण सर्व बांधवांनी मी मनपूर्वक विनंती करेन, बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये जातीयवाद निर्माण करून, धर्मामध्ये तेढ निर्माण करून आपला महाराष्ट्र हा शिवराय शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र समतावादी आहे, धर्मनिरपेक्ष, जाती निरपेक्ष भावनेतून काम करणारा आहे. कारण या महाराष्ट्राच्या मातीसाठी सर्व जाती धर्मांचं तेवढंच योगदान आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायनाथ महाराजांना रायगडच्या किल्ल्याचा किल्लेदार केल्याचा इतिहास आहे. मग आपण मराठा आणि महारवाद लावून कसा जमणार आहे. आपण शिवाजी महाराजांच्या विरोधात जाऊन, शिवाजी महाराजांच्या जाहीरनाम्याच्या विरोधात जाऊन किंवा शिवाजी महाराजांच्या कायद्यांच्या विरोधात जाऊन अशी कोणतीही कृती करू नये. कारण बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950ला भारतीय संविधान अंमलबजावणीमध्ये आणलं. आणि तेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुम्हाला हे भारतीय संविधान लिहित असताना 2 वर्ष 11 महिने 17 दिवस एवढे तुमचे दिवस गेले, तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास झाला का. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पत्रकाराला उत्तर दिलं की मला शारीरिक त्रास झाला परंतु मला मानसिक त्रास झाला नाही. का? कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य डोळ्यासमोर ठेवून, त्यांची लोकशाही डोळ्यासमोर ठेवून मी त्याच प्रकारची लोकशाही भारतीय संविधानामध्ये शिवाजी महाराजांचं स्वराज्य अंतर्भूत केलेलं आहे. आता हे कितपत आपल्याला मार्गदर्शक तत्वावरती आधारित ठरतं हे आपण ठरवलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927ला रायगडच्या किल्ल्यावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन जेव्हा ते पाछाड येथे आले तेव्हा काही ब्राह्मणांनी अस्पृश्य लोक रायगड किल्ल्यावरती गेलेत म्हणून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं कोणत्याही बाबासाहेबांनी जोरदार नारे दिले, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा नारा होता जय शिवाजी. हा नारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देऊन 20 मार्च 1927ला मनुस्मृती कायद्याची प्रती जाळण्यात आल्या. आणि जाळण्यामध्ये अनेक जाती धर्मांचा बाबासाहेब आंबेडकरांना साथ सहयोग होता, चळवळीमध्ये साथ सहयोग होता. हे तेवढंच वास्तव आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा मनुस्मृती धर्म कायद्यानं अपमान केला, शूद्र ठरवलं, अशा मनुस्मृती धर्म कायद्याला मी जाळत आहे, मुठमाती देत आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या धर्म कायद्याने अपमान केला त्या धर्म कायद्याला आग दिली, मुठमाती दिली. हे देखील वास्तव आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. बाबासाहेबांचं कार्य हे आगरी, कोली, कराडी, कुणबी, तेली, महार, मातंग, चर्मकार सर्व जाती धर्मांसाठी आहे. भारतीय संविधानामध्ये 340 कलम ओबीसी समाजासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं. केवळ आणलंच नाही, 1951ला बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल, हिंदू महिलांसाठी त्यांना सुट्टी, त्यांना विवाह करता यावा, पहिला विवाह झाला असेल, पती वारला असेल, दुसरा विवाह करण्याचा अधिकार,
तलाक घेण्याचा अधिकार, पुत्र दत्तक घेण्याचा अधिकार, आपल्या बाहेरच्या किंवा सासरच्या संपत्तीमध्ये 50% अधिकार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून महिलांना दिला. आज एखादी महिला कर्मचारी असेल, एम्प्लॉय असेल, तर तिला 9 महिने सुट्टी मिळते. किंबहुना जर ती आजारी असेल, प्रमोशन असेल, इन्क्रीमेंट असेल, या सर्व गोष्टी बाबासाहेबांच्या संविधानाने दिल्या. हे आपण विसरता कामा नये. आपण जर हे विसरलो तर येणाऱ्या काळामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल याचं आकलन आपण करावं. बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलम ओबीसींना, 341 कलम एससीला, 342 कलम एसटी या प्रवर्गाला आणि 15/4, 16/4 नुसार आपल्याला रिझर्वेशन, एज्युकेशन, रिझर्वेशन, सर्व्हिस आणि 331 आणि 332 नुसार रिझर्वेशन इन पॉलिटिक्स आणि 21 कलमानुसार शिक्षणाचा मौलिक अधिकार, या सर्व गोष्टी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आहेत. हे आपण विसरता कामा नये. कलम नंबर 14 नुसार दी इक्वॅलिटी बिफोर लॉ, भारताच्या कायद्यासमोर सर्व समान असतील, अंमलबजावणीमध्ये आणणारे बाबासाहेब आंबेडकर घटनारूपी होते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान फार सुंदर म्हणण्यापेक्षा न्यायिक लिहिलेलं आहे. प्रत्येक जाती समूहाला बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय दिलेला आहे. हा न्याय समजून घ्या बांधवांनो. आणि म्हणून आज महार आणि मराठा हा लढा लावण्याचा प्रयत्न कोण करतोय, तर मी तुम्हाला संदर्भ देतो. 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगाव दंगल झाली. भीमा कोरेगावमध्ये पेशवे पराजित झाले. 30,000 पेशवे, 2,000 पेशवे, रायनाथ महार, सिद्धनाथ महार असे बहुजन वर्ग लढणार आहे म्हणून त्यातले 2,000 पेशवे पळून गेले. आणि जेव्हा या लढ्यामध्ये 28,000 पेशवे तयार झाले, काही लोक म्हणतात इंग्रजांच्या आश्रयाखाली सिद्धनाथ महार, रायनाथ महार या सिद्धनाथ महार, भिकनाथ महार, रायनाथ महार हे चुकून नाव आलं, सिद्धनाथ महार, भिकनाथ महार या सर्व बांधवांच्या नेतृत्वाखाली बांधवांनो भीमा कोरेगावचा लढा उभा केला. इंग्रजांच्या अनवेळी सांगितलं आपण हा लढा मागे घेतला पाहिजे, पण सिद्धनाथ महार शांत बसतील ते कसले सिद्धनाथ. आणि म्हणून सिद्धनाथ हे नागवंशी होते. नागवंशी लोकांनी सांगितलं इंग्रजांनी जरी माघार घेतली तरी आपण माघार घ्यायची नाही. ज्यांनी आपल्या गड्यामध्ये घाडगं, पाठीला झाडू लावलाय अशा पेशव्यांचं राज्य नास्तभूत करायचं असा विश्वास सिद्धनाथ महारांनी घेतला. आणि म्हणून इंग्रजांनी माघार घेतली. सिद्धनाथ महार, रायनाथ महार, सिद्धनाथ महार, भिकनाथ महार अशा अनेक मावळ्यांनी माघार घेतली नाही. आणि 500 बहुजन मावळे लढायला तयार झाले, नागवंशी मावळे तयार झाले आणि 500 मावळ्यांनी 28,000 पेशव्यांचे तुकडे तुकडे केले. एक मावळ्यांनी 56 लोकांना कापून काढलं. आणि तेव्हापासून दबदबा निर्माण झाला. तो भीमा कोरेगावचा प्रसंग 1 जानेवारी 2018ला 200 वर्ष पूर्ण होती आणि 200 वर्ष पूर्ण होणार आहेत म्हणून आमचे सर्व भक्तगण किंवा आमचे अनुयायी, आमचे श्रामनेर, आमचे बौद्ध भिक्खू किंवा मराठा, कोळी, आगरी, बौद्ध, सुतार, लोहार, कुंभार ज्यांना भीमा कोरेगाव लढा, संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला असं माहीत आहे, ते लोक त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जातात, प्रामाणिकपणे जातात, निशस्त्र जातात, कोणत्याही प्रकारचा हातामध्ये शस्त्र घेऊन जात नाही. ते आपल्या बसेसच्या माध्यमातून 1 जानेवारी 2018ला भीमा कोरेगाव इथे पोहोचले. परंतु त्याच्या अगोदर 28, 29, 30 डिसेंबर 2017 मध्ये त्या ठिकाणी जी आपल्या महार बांधवाची समाधी आहे, गोविंद गोपाळ महार या बांधवांनी छत्रपती संभाजी महाराजांवरती अंतिम संस्कार केले होते. त्या गोविंद गोपाळ महाराजच्या समाधीला तोडण्याचा प्रयत्न झाला किंवा तोडलं, त्याचं नेतृत्व कोणी केलं असेल त्याचं नाव पुढे आलं मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे. मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे हे आरोपी आहेत. हा आरोप नसून ही वस्तुस्थिती आहे, हे देखील आम्हाला मान्य करायला हवं. 1 जानेवारी 2018च्या भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये मनोहर भिडे, मिलिंद एकबोटे यांची सूचना आली आणि ती दंगल घडली असा समाजामध्ये प्रचार प्रसार झाला आणि त्यांच्यावरती आरोप असून देवेंद्र फडणवीस यांनी मनोहर भिडेंना क्लीन चिट दिली. म्हणजे याचा अर्थ ते म्हणायचे मी पुन्हा येईन, पुन्हा न येण्याचं कारण तुम्ही दिलेली मनोहर भिडेंना क्लीन चिट असावी. आपण समजून घेतला पाहिजे भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये जो दंगल घडवतो तो तिथे उपस्थित कधीच नसतो. जेव्हा त्यांची इन्क्वायरी झाली, इन्क्वायरीमध्ये काय सिद्ध झालं, त्यांनी सांगितलं मी जयंत पाटील यांच्या आजीच्या 12व्यासाठी उपस्थित होतो. आता 12व्यासाठी उपस्थित होतो. आता अमेरिकेमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला तर लादेन प्रत्यक्षामध्ये अमेरिकेमध्ये असणार आहे का हो?
म्हणजे जो बॉम्ब ब्लास्ट करतो त्या प्रत्यक्षामध्ये तिथे सहभागी नसतो, म्हणजे दंगल घडवली पण तिथे सहभागी न राहणं आणि चुकीची माहिती प्रसारित करणं हा शासनाचा आतापर्यंत कट राहिलेला आहे. आणि म्हणून मी विनंती करेन, मनोहर भिडे, मिलिंद एकबोटे यांनी जी दंगल घडवून आणली त्याचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो. त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे असा आम्हाला विश्वास आहे की आपण लोक कठोर कारवाई कराल, शासनाच्या माध्यमातून जनमत तयार कराल. बांधवांनो, मनोहर भिडेंच्या माध्यमातून चळवळीमध्ये दंगली घडवण्याचा कोल्हापूरमध्ये कधीही दंगल झाली नाही. पुरोगामित्वाचा कोल्हापूर, त्या कोल्हापूरमध्ये मनोहर भिडेंच्या कार्यकर्तृत्वातून दंगल लागली अशी समाजामध्ये चर्चा आहे. एवढी चर्चा नाही तर प्रज्ञा ठाकूर असेल, स्वाध्वी प्रज्ञा असेल, स्वाध्वी प्रज्ञानं काय केलं? ह्या प्रज्ञा ठाकूरनं आज मेंबर ऑफ पार्लमेंट असेंब्लीच्या प्रज्ञा ठाकूर या आतंकवादी यांच्यावरती प्रत्यक्षामध्ये मालेगावमध्ये बॉम्ब ब्लास्ट असल्याचे पुरावे सापडले. हेमंत करकरेंना माहिती होतं आणि म्हणून प्रज्ञा ठाकूर यांनी सांगितलं हेमंत करकरेंना मारून किंबहुना त्यांचा मृत्यू झाल्यामुळे आमचं सुतक फिटलं. म्हणजे याचा अर्थ 26/11चा सुद्धा हल्ला हा नियोजित कट आहे असं SF मुश्रीफ साहेब, IPS रिटायर IPS असं म्हणतात. SF मुश्रीफ साहेब हू किल्ड करकरे या पुस्तकामध्ये लिहून सांगतात हा पूर्वनियोजित कट होता. बांधवानो, आज मराठा आणि महारवाद, बौद्धवाद असा लावण्याचा जे लोक प्रयत्न करत आहेत त्यांना मी विनंती करतो, आपण पुरोगामित्वाचे विचाराचे वक्ते असाल, प्रबोधनकार असाल, लोकांना प्रबोधन करतो म्हणजे याचा अर्थ आपल्याला जातीय वाद, धर्मवाद निर्माण करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. आपल्या वक्तव्यातून जातीयवाद, धर्मवाद निर्माण होऊन आज संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरणं निर्माण झालेली आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून महार आणि मराठा असा वाद लावण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु बाबासाहेबांचं आणि शाहू महाराजांचं नातं डोळ्यासमोर ठेवून हा वाद न लावता आपण बंधुभावाने, न्यायाने, समतेने कसे एकत्रित राहून याचा विचार आपण करायला हवा. राम कदम आता यांचेच नेते म्हणतात तुम्हाला आवडेल ती मुलगी मी उचलून आणेन, तुम्हाला ते सादर करेन. अशा नेत्यांपासून महिला घाबरून आहेत, भीत आहेत. परिचारक म्हणतो सीमेवरचे योद्धा लढत असतात, मग यांच्या घरी मुले जन्माला कशी येतात असा अपमान करतात. छिद्दम, आता या छिद्दमनं तर भयानक शिवाजी महाराजांवरती डायलॉग केले आणि ते तरी सुद्धा निवडून जातात, त्यांना तिकीट दिली जाते. एवढंच नाही, माधल गोलवरकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी प्रचंड केलेली आहे. हिंदू पादशाह या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केलेली आहे. नरहर कुरुंदकराने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामीच केलेली आहे. द बायोलॉजिकल फादर छत्रपती शिवाजी महाराज दादोजी कोंडदेव असा उल्लेख करणारे जेम्स लेम हिंदू किंग इस्लामिक इंडिया या पुस्तकामध्ये बदनामी केलेली आहे आणि आपली माती भडकवण्याचं काम चालू आहे. आणि म्हणून हा शिवराय शाहू फुले आंबेडकरांचा लढा बांधून आपण समजून घेतला पाहिजे. हा लढा जर आपण समजून घेतला तर या महाराष्ट्रामध्ये कधीही दंगल लागणार नाही, कधीही कोणत्याही प्रकारचे वादविवाद निर्माण होणार नाहीत. जातीय भावना निर्माण करून हे बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, अशा ब्राह्मणवादी संघटना जाणीवपूर्वक वाद निर्माण करत आहेत. अशा समाजामध्ये चर्चा चालू आहेत आणि चर्चाच नाही तर त्याचे पुरावे देखील आपल्याकडे. अशा कोणत्याही प्रकारची चर्चा घडवून आणण्याच्या ऐवजी आपण बंधुभावाने, न्यायानं, सिद्धार्थ गौतमांच्या राज्यामध्ये आपण राहतो, देशामध्ये राहतो, कुणबी भूमिपुत्र सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या आपण स्वराज्यामध्ये राहतो, या अनुयायी म्हणून जर आपण स्वतःला म्हणून घेतो, शिवाजी महाराजांच्या अनुयायी म्हणून घेतो, परंतु जर शिवाजीच्या नावानं महार बांधवांवरती अन्याय होत असेल आणि जो बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो तो मराठा बांधवांवरती अन्याय करत असेल तर ते शिवराय शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे असूच शकत नाहीत. आणि म्हणून मी विनंती करेन, शिवराय शाहू फुले आंबेडकरांचा वसा आणि वारसा आपण समजून घ्या. येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारचं ध्रुवीकरण होत राहणार आहे. मला या पेजवरती, न्यू महाराष्ट्र या पेजवरती आपण बोलवलं, आमंत्रित केलं, माझा जो विचार स्वतंत्रपणे मांडण्याचा मी प्रयत्न केला, मला संधी दिली त्याबद्दल मी रोशन पाटील, युवा प्रबोधनकार, त्याच्यानंतर सदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकनेते दिबा पाटील साहेब या महापुरुषाच्या जीवनचरित्रावरती रोशन पाटील या पेजवरती सदर आम्ही लाईव्ह एपिसोड सुरू केलेले आहेत, सिरीज सुरू केलेल्या आहेत. त्यामध्ये सुद्धा आपल्याला भरघोस अशी माहिती मिळू शकते. आपण त्या पेजवरती येऊन तो कार्यक्रम पाहू शकता. पुन्हा एकदा जे बांधव इथं सहभागी झाले, ज्यांनी मला वेळ दिला, माझं ऐकून घेतलं, त्या सर्व बांधवांचे मी धन्यवाद. कारण धन्यवादामध्ये वाद येतो, वाद करायचा नाही आणि आभारही मानणार नाही. मला कोणत्याही प्रकारचा तुमच्यावरती भार द्यायचा नाही. तर मी तुमचं ऋण व्यक्त करतो की मला इथं बोलण्याची संधी दिलीत. आपण सर्व बांधव इथे आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल न्यू महाराष्ट्र या पेजचे संपूर्ण टीमचे मी ऋण व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.